आज आपण या ठिकाणी लिंबू लागवड तंत्रज्ञान आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज, प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टिकोनातून संधी या विषयावर चर्चा करणार आहोत. मला आनंद आहे की आमचे गुजरातचे एक शेतकरी जे आमच्या महासंघाचे मेंबर आहेत ते समोर बसलेले आहेत. ते या कार्यक्रमासाठी गुजरातहून आलेत. गुजरातमध्ये सुद्धा आम्ही 2 वर्षापूर्वी एक राष्ट्रीय संमेलन घेतलं होतं आणि लिंबू हे फळ किती महत्त्वाचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. लिंबाचा औषधामध्ये वापर होतो, फार्मास्युटिकलमध्ये वापर होतो, न्यूट्रास्युटिकलमध्ये वापर होतो, आयुर्वेदामध्ये वापर होतो. याच्या बियापासून सालीपर्यंत कुठलाही पदार्थ वायाला जात नाही आहे आणि 12माही उपलब्ध असणारं हे फळपीक, ज्याला आम्ही निसर्गाचं चमत्कारिक फळ असं म्हणतो, परंतु या फळाकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. राज्याचा कृषी संचालक असताना आणि माझ्याकडे स्वतः 10 एकराची लिंबूची बाग होती. पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आम्ही सगळी लिंबू फेकून द्यायचो, कारण त्याला बाजारच नसायचा. थंडीत कुणी लिंबू खात नाहीत. 5-10 पैशाला लिंबू जे जात नव्हतं ते उन्हाळ्यामध्ये 5 ते 10 रुपयाला लिंबू जातं. आणि मग अशी सगळी बाजारपेठ असताना आणि ह्याच्यामध्ये सी जीवनसत्व इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की संपूर्ण माणसाला, आयुष्याला, त्याच्या शरीराला गरज असणारं हे जीवनसत्व असतानासुद्धा या फळाकडे एवढं दुर्लक्ष का झालं? आत्ता माझ्या अगोदर रेजिंग फ्लावर्स इन विदर्भाचा चर्चासत्र होतं. फुलं लावायला निघालो आपण, द्राक्ष लावायला निघालो, डाळिंब लावायला निघालो, वेगवेगळ्याची फळं घ्यायला लागलो. परंतु लिंबाच्या बाबतीत अजून आपण खूप मागे आहोत. मग या फळाचा उपयोग काय होतो तुम्हाला मी दाखवेल माझ्या पुढच्या चर्चामध्ये. पण मी आज सकाळी हॉटेल राहुलमधून निघालो, तर जी गाडी मला अमोलने पाठवली होती आणायला, त्या गाडीला ताजं लिंबू आणि मिरच्या लावलेल्या होत्या. मी ड्रायव्हरला म्हटलं, अरे हे लिंबू आणि मिरच्या का लावल्यात तू? तो म्हटलं, मला माहिती नाही, तर आमच्या मालकाने सांगितले दररोज सकाळी ताजं लिंबू आणि मिरच्या लावायचं, म्हणजे कोणाची दृष्ट लागत नाही. म्हणजे धार्मिक ह्याच्यामध्ये लिंबाचा खूप वापर होतो. कुणाचं समजा वाईट चिंतायचं असेल तर त्याच्यावर हळदी कुंकू टाका, 1 टाचणी टोचा आणि त्याच्या दारापुढं टाकून द्या. त्याचं वाटोळं होत नाही, भलंच होतं, परंतु एक समज आहे आपला की त्याच्या दारापुढं लिंबू टाकलं तर त्याचं घर बसेल. असा हा गंडेदोराचा आधारावर हे राहिलेलं पीक गोरगरिबांचं पीक आहे. अर्धा एकरापासून 1 एकरापर्यंत, 2 एकरापर्यंत फळं पिकवतात ही लोक. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या लिंबू फळाचा तुम्ही आता नॉनव्हेज खाणारी मंडळी असाल किंवा नसाल तरी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपण बाऊल मागतो, फिंगर बाऊल, त्याच्यामध्ये सुद्धा लिंबाची फोड टाकलेली असते हात साफ करण्यासाठी. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत लिंबू खातात लोक. त्याला असा काय भेदभाव नाही आहे. जशी इतर फळं श्रीमंतांनीच खावीत तसं लिंबू हे फळ सगळे खातात. आणि शाकाहारी आणि मांसाहारी दोघांना पण चालतं. शाकाहारी माणसाला सुद्धा लिंबू लागतंय आणि मांसाहारी माणसालाही लागतंय, श्रीमंताला लागतंय, गरिबालाही लागतंय. मग असं असताना हे बहुगुणी, बहुआयामी, 12माही उत्पन्न होणारं लिंबाच्या फळाकडे आपण दुर्लक्ष का करतो? मी खऱ्या अर्थाने ॲग्रोव्हिजनला धन्यवाद देईल की हा विदर्भ संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे, बरोबर ना? संत्र्यावर विदर्भ ओळखला जातो आणि नागपूर सिटी ओळखली जाते. परंतु संत्र्यापेक्षाही हार्डी पीक आहे. पाणी म्हणजे अत्यंत दुर्मिक्ष अवस्थेत सुद्धा ते जगू शकतं. हा पर्याय विदर्भामध्ये संत्र्याला होऊ शकतो का? या दृष्टिकोनातून मी आज आपल्याशी चर्चा करायला आलेलो आहे की लिंबापासून आज एक शेतकरी मी बोलवला होता, जसं प्रत्येकाला आपण बोलवतो ना, तो वाशिमचा शेतकरी आहे, साहेबराव विश्वासराव बुद्धिवंत. त्याने एका एकरामध्ये 2.5 ते 3 लाख रुपये गेल्या वर्षी मिळवले
अत्यंत नाजूक गरीब अवस्था होती त्या शेतकऱ्याची. त्याचा मी थोड्या वेळाने तुम्हाला ज्यावेळेला माणसांची आवक वाढेल त्यावेळेला त्याला मी म्हटलं, तू आजारी असलास तरी मोबाईलवर माझ्याशी बोल, मी तुला मोबाईलवर जोडेल आणि स्पीकरवर ऑन करेल, की विदर्भामध्ये सुद्धा आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर चांगले उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत. अकोला आणि बुलढाणा ही नंबर 3 आणि नंबर 4 मध्ये राज्यामध्ये असलेली जिल्हे आहेत की जिथे लिंबाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतं. आपण थोडंसं एक हिस्ट्री म्हणून स्लाईडच्या माध्यमातून पुढच्या काही स्लाईड्स पाहू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे लिंबू किती गुणकारी आहे हे आपल्या लक्षात येईल. या लिंबू वर्गीय फळं म्हणतात. मी सकाळी NRCच्या स्टॉलला गेलो, लिंबू वर्गीय फळबागा, आणि तिथं लिंबच नाहीत, फक्त संत्रा ठुलेली, बाकी काही जॅकफ्रूट वगैरे. पाहिलं ना लिंबू होतं का? संत्रासुद्धा ती परवा दिवशी कवा तरी आणून ठुलेली. मी त्या डायरेक्टरांशी बोललो, अरे चांगली ताजी फळं पाठवा, लिंबाची पाठवा, संत्र्यांची पाठवा, संत्र्याचा एरिया आहे, संत्र्याचा तुमचा स्टॉल आहे आणि अशी काही फळं ठुलेली आहेत. तर सर्वसाधारणपणे लिंबू, संत्रा, मोसंबी आणि जॅकफ्रूट हे लिंबू वर्गीय फळात गणले जातात आणि त्याचं क्षेत्र देशातलं आहे 8.43 लाख हेक्टर, ज्याच्यापासून आपल्याला 75 लाख टन उत्पन्न मिळतं. आणि फक्त कागदी लिंबू जर घेतला आपण तर त्याचं क्षेत्र आहे 2.42 लाख हेक्टर आणि त्याच्यापासून आपल्याला 20,50,000 मेट्रिक टन उत्पन्न मिळतं. आणि लिंबू वर्गीय फळामध्ये या लिंबू फळाचा 3रा क्रमांक आहे. जगात माणसे लिंब जे खातात दररोजच्या आहारामधून, ते परदेशी माणूस जवळजवळ 1.25 किलो लिंबू खातो वर्षामध्ये आणि आपण अर्धा किलो लिंबू फक्त खातो. जगातलं जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये मेक्सिको हा जगातला एकमेव देश प्रथम क्रमांकाने लिंबूचं उत्पादन घेतो आणि त्याच्यानंतर भारताचा नंबर लागतो. बाकीचे देश आपण या ठिकाणी पाहाल लिंबू फळं घेणारे, अर्जेंटिना आहे, ब्राझील आहे, स्पेन, अमेरिका, चीन, इराण, इटली, तुर्की आणि इतर देश. परंतु मेक्सिको हा 1 नंबरचा देश जगामध्ये गणला जातो. आणि आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर आंध्र प्रदेश 41% याचं प्रोडक्शन आहे. आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर लिंबू उत्पादन होतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मग इतर राज्यांचा त्याच्यामध्ये नंबर लागतो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सोलापूर हे आता हल्ली फार मोठ्या प्रमाणावर लिंबाखाली क्षेत्र यायला लागले. आणि आपल्या विदर्भाचा जर विचार केला तर 2 जिल्हे अकोला आणि बुलढाणा याच्यामध्ये जवळजवळ 5,000पेक्षा जास्त क्षेत्र आहे आणि इतर जिल्हे मिळून 5,000, म्हणजे विदर्भामध्ये लिंबाखाली 15,000 हेक्टर क्षेत्र आहे 53,000 हेक्टर क्षेत्रापैकी. आता हे मेक्सिको आणि इथली जी लिंब पाहिली आणि आपली लिंबू वर्गीय येत असल्यामुळे ईड लिंबू, ज्याला लेमन म्हणतो आपण आणि लिंबाला लाईम म्हणतो, याच्यातला फरक जर असेल तर हे ईड लिंबू हे समशीतोष्ण कटिबंधात वाढलं जातं आणि कागदी लिंबू हे उष्ण कटिबंधात येतं. ईड लिंबाची साल ही जाड असते, 3 ते 3.5% त्याच्यामध्ये ॲसिड असतं आणि आकाराने मोठे असतात आणि खैऱ्या रोगाला हा प्रतिबंधक वाण आहे ईड लिंबूचा, जो बळी पडत नाही. याच्या उलट कागदी लिंबू आकाराने लहान आहे, पातळ सालीचं, मात्र याच्यात ॲसिड पर्सेंटेज खूप मोठं आहे 7 ते 8% आणि हे खैऱ्या रोगास बळी पडतं. आम्ही विद्यापीठाला शिफारस केली की या दोन्हीचा जर क्रॉस करून एक प्रतिबंधक, खैऱ्या प्रतिबंधक जात निर्माण जर केली तर मोठ्या प्रमाणावर लिंबाच्या बागा आपल्याला वाचवण्यामध्ये सहयोग मिळू शकतो. भारतातलं लिंबू जे आहे हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विहिरीच्या पाण्यावर लहान आणि अति लहान शेतकऱ्यांसाठी बारामाही फळ देणारे पीक आहे. याच्यामध्ये 3 बहार येतात, आंबिया, मृग आणि हस्तबहार. आंबिया म्हणजे जानेवारीपासून सुरू होणारा, मृगबहार जुलैपासून आणि हस्तबहार हा नोव्हेंबरपासून सुरू होणारा, ज्याची फळं आपल्याला उन्हाळ्यात मिळतात. आणि आंबिया आणि मृगबहारामध्ये 85 ते 90% फळाचं उत्पादन होतं, जे आपल्याला कवडीमोल किमतीने विकावं लागतं. मात्र हस्तबहारातलं उत्पन्न जे आहे ते 10% ते 15% येतं, मात्र याची किंमत फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला मिळते. म्हणून आम्ही हस्तबहाराचं नियोजन करावं असं शेतकऱ्यांना सांगत असतो. परंतु शेतकऱ्याचा समज असा आहे की हस्तबहाराला फळं घेण्यासाठी आंबे आणि मृगबहारातल्या फळावर नैसर्गिकरित्या आपल्याला भार धरता येत नाही, जमिनीला ताण देता येत नाही, कारण पावसाळी सीझन असतो. त्यामुळे जी संजीविका आहेत
सायकोसिलसारखी लिओसिनसारखी संजीवकं त्याच्यावर मारून त्याचा फळगळ करावी लागते, जी शक्ती झाडाची आपल्याला नोव्हेंबरमध्ये फुलं आणून एप्रिल मेमध्ये फळं घेता येऊ शकतील. परंतु आपला समज कसा आहे, कुणी भार धरायचं असेल ना, जे काही करावं प्रत्येकाला असं वाटतं शिवाजी महाराज परत जन्माला आले पाहिजेत, पण शेजाऱ्याच्या घरात, आपल्या घरात नको. तसं भार धरायचं असेल तर शेजाऱ्यांनी धरावा, म्हणजे त्याची फळं वाढतील, म्हणजे माझ्या फळाला ऑटोमॅटिक किंमत येऊ शकेल. हे प्रत्येक जण आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो, स्वतः प्रयत्न करायचा प्रयत्न करत नाही, म्हणून हे फळ काही अंशी आपल्याला मागं राहिलेलं दिसतं. या आंबे आणि मृगभारामध्ये ती फळं जी आहे ती शीतगृहात ठेवली, व्हॅक्सिन केलं त्याला, तर आपण 6 ते 8 आठवड्यापर्यंत ही फळं वाढवू, शीतगृहात आहे अशा अवस्थेत ठेवू शकतो आणि ज्यावेळेला बाजार येईल त्यावेळेला त्याला विक्रीला काढू शकतो. याच्यापासून प्रक्रियायुक्त केल्या तर मी पुढे सांगेल कुठल्या त्याच्यापासून उपपदार्थ तयार होतात, ज्याचे सर्वसाधारणपणे आपण जर केलं तर चांगल्या प्रकारची किंमत शेतकऱ्याला मिळू शकते. आता हे एक चित्र मी मुद्दाम दाखवलं, मी सकाळी तुम्हाला काय करावं आणि काय करू नये. तुम्ही पहिलं चित्र नेहमी दररोज पाहत असाल, घर बांधलं, गाडी बांधली की घराला ती बाहुली आणि लिंबू आहे ना, दिसते ना तुम्हाला, मिरच्या लावलेल्या, किंवा मागाशी सांगितल्याप्रमाणे गंडे दोऱ्यामध्ये याचा धार्मिक वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तो टाळून आपण काय केलं पाहिजे, प्रक्रिया करून अशा बाटलीमध्ये जे काही चटणी असतील, लोणचे असतील, अशा प्रकारचे पदार्थ बनवले तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धन होऊन आपल्याला चांगल्या प्रकारची किंमत मिळू शकते. या फळाचे विविध उपयोग, आम्लयुक्त असल्यामुळे ताजी फळं आपल्याला खाता येत नाही, त्याचा वापर रसाच्या स्वरूपात करावा लागतो. भाज्या, मटण, सॅलड या पदार्थांना स्वादासाठी वापर करतो. लोणची, मद्यार्कित पेय पदार्थ, लिंबूरस नैसर्गिक, मी मागाशी सांगितलं सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. वाळलेले लिंबाच्या साली आणि लिंबूरस शुद्ध करताना निघालेला गाळ, धातू, भांडी साफ करण्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. औषधी गुणधर्म याच्यामध्ये आहेत. सेवन केल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, मूळव्याध, अजीर्ण यासारखे प्रकार, लठ्ठपणासुद्धा कमी होतो. आता माझं वय 65 आहे, मी दररोज सकाळी 1 लिंबू पाणी घेतो. माझा हात मोडला आहे, एका हातावर काम करतो, तरीसुद्धा जगभर फिरत असतो. फक्त सकाळी उठल्यावर 1 ग्लासमध्ये 1 लिंबू पाणी पिणे, आणि अवघड नाही ना. तुम्हाला जर जगायचं असेल, पुनर्जन्मावर विश्वास नसेल तर लिंबू अवश्य घेत जा. जर तुम्हाला वाटत असेल की मी पुढच्या जन्मीसुद्धा येत, आपल्या बायका 7 जन्मी हा नवरा मिळावा म्हणून संकल्प करतात ना, पण तुम्ही 7 जन्म पाहिलेत का? ती येताना सुद्धा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र 2 डोरल्याचं असते. वाट्या किती असतात? एक सासरची आणि एक माहेरची, दोन्ही ठिकाणी संबंध जोडते. तुम्ही माहेरचं सोडताना सासरकडे वळता, बरोबर आहे ना. रसाच्या आधारात बरेचसे, लिंबाच्या पानापासून पौष्टिक चहा, नीम टी जो आहे तो याच्यापासून बनवला जाऊ शकतो. बरेचसे वापर याच्यामध्ये दाखवलेला आहे. लोणची वगैरे प्रकार तयार करणे, याच्यातून कुठलाही पदार्थ वायाला जात नाही आहे. त्याच्यापासून सायट्रिक ॲसिड निघतं, पेक्टिन निघतं, पोटॅशियमयुक्त पदार्थ तयार होतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगेल, आमच्याकडे जी लिंब लोक पूर्वी फेकायचे खराब झालेले उकरड्यावर टाकून, ते आम्ही उन्हात आणि ओव्हनमध्ये ड्राय करून इराकमधून लोक येतात आणि ते घेऊन जातात, त्याच्यापासून निमटी बनवतात. म्हणजे त्याची कुठलाही पार्ट हा लिंबातला वायाला जात नाही, हा त्याच्यातला सांगण्याचा भाग. आता तंत्रज्ञान याच्यामध्ये तुमच्या जमिनी विदर्भाच्या सगळ्या बसतात. मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी 6.5 ते 7पर्यंत सामो असलेली जमीन, क्षाराचं प्रमाण 1% कमी आणि 5 ते 7% चुनखडीचं प्रमाण कमी असलेली लागवडीस ही जमीन योग्य समजली जाते. तापमान साधारणतः 10 ते 40, फार कमी दिवस तुमच्याकडे 45पर्यंत 48पर्यंत टेम्परेचर जातं. परंतु उन्हाळा उष्ण आणि कोरडा हवा, हिवाळा सौम्य असावा आणि पाऊस 75 सेंटीमीटरपर्यंत असेल तर अशा भागात लिंबू हे फळपीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. याच्या जाती आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत. पूर्वी अशा 4 विद्यापीठं होण्यापूर्वी काही जातीची फारशी निर्मिती नव्हती, परंतु लोकली कागदी, स्थानिक त्याला कागदी लिंबू म्हणतो आपण, ही रसाळ आणि जाड सालीची असते. याचा लोणच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दुसरी चक्रधर ही आपल्या पिढीखेवी विद्यापीठ जे अकोल्याचं आहे त्यांनी काढलेली आहे, बिनबियाची आणि बिनकाट्याची रसाळ जात आहे. ही जयदेवी रसाळ आणि जास्त उत्पन्न देणारी आहे.
पुन्हा PDKV अकोल्याची दुसरी PDKV लाईम म्हणून आहे, ती सुद्धा चांगले उत्पन्न देते. साई सरबती आणि फुले सरबती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जाती आहेत. फक्त फुले सरबती गोल आहे आणि साई सरबती अंडाकृती आहे. प्रमालिनी ही आणि विक्रम ही मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 2 जाती आहेत. विक्रम हे बंचमध्ये येतं, गुच्छासारखे फळं लागतात त्याला. बालाजी ही आता सध्या आम्ही जास्त प्रमाणात रिकमेंड करतो. हिचा हिरवा कलर जास्त दिवस राहतो आणि ती ट्रान्सपोर्टला आणि एक्सपोर्टला सुटेबल जात असल्यामुळे बालाजी ही आंध्र प्रदेश हे कर्नाटकामध्ये डेव्हलप केलेली तिरुपती, पूर्वी तेनाली म्हणायचे, आता तेनालीचं त्यांनी बालाजीवरून बालाजी नाव दिलेलं आहे. आणि कोकण विद्यापीठाने काल परवा एक लिंबाची जात काढलेली आहे, तिला कोकण लाईम असं म्हणतात. याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की प्रत्येक फळझाडामध्ये आपण कलमं आणलीत, अभिवृद्धी करतो. पण लिंबू हे फळझाड असं आहे की कलमापासून याची शिफारस आम्ही करत नाही, कारण हे पॉलीएम्ब्रायनिक क्रॉप आहे. एका बियामधून 7 ते 8 एकाच जातीची रोपं निघू शकतात. त्यामुळे बी लागवड करून रोपं तयार करणं हे कलमापेक्षा अत्यंत, आणि कलम केलेलं रोप ह्याचं आयुष्य कमी होतं आणि हे खैऱ्यासारख्या रोगांना जर जॉईंट बरोबर राहिला नाही, झाला नाही तर त्याच्या रोगाला बळी पडतं. म्हणून लिंबू हे असं फळपीक आहे की ज्याची फक्त बियापासूनच लागवडीची शिफारस केलेली आहे. आता खड्डे कसे भरावे, त्याच्यात पोयटा, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंट हे सगळं मिक्स करून खड्डे खांदायचे 3 बाय 3चे. आणि तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो की हल्ली मजूर मिळत नाहीत. खड्डे कुणी खांदायचे? एक मजूर दिवसातनं 2 किंवा 3 खड्डे खांदतो. परंतु क्रीडा म्हणून एक संस्था आहे आपल्याकडे हैदराबादला, त्यांनी एक ड्रिल मशीन डिगर डेव्हलप केलेला आहे, जो 3 फूट बाय 3 फूट बाय 3 फुटाचा खड्डा फक्त 15 सेकंदात काढतो. ते मशीन माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे, पुण्यात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. मोठ्या प्रमाणावर हा तरुणांना खड्डे काढून देण्याचा सुद्धा उद्योग याच्यातून मिळू शकतो. जे शेतकऱ्यांना फळझाड लागवड करायची, खड्डे खाणं आता हे मेकॅनिकल झाल्यामुळे लेबर ओरिएंटेड फारसं राहिलेलं नाही आहे. रोपे आंतरप्रवाही कीटकनाशकात किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईडमध्ये द्रावणात बुडवून लावावीत. रोपाकडील शेंड्याकडील 5 ते 6 पाने ठेवून बाकीची पाने काढून टाकावीत. झाडांना वळण द्यावं. लागवडीनंतर बांबूंना 2 वर्षापर्यंत छाटणी करू नये. आणि खोड हे जमिनीपासून 1 फूट उंचीपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारच्या ब्रँचेस येऊ नयेत. हे आम्ही राज्यभर, देशभर मी सांगतो. फक्त मला विदर्भात हे प्रॅक्टिस पाहायला मिळालं. यू अंडरस्टँड मराठी नो? विदर्भातच फक्त झाडाची छाटणी करतात आणि 3 फुटापर्यंत झाडं. बाकीचं तंत्रज्ञान त्यांनी फारसं आत्मसात केलं नाही, पण हे तंत्रज्ञान मात्र विदर्भांच्या मंडळींनी फार लवकर आत्मसात केलेलं आहे. खाली अजिबात 3 फुटापर्यंत ते फांद्या येऊन देत नाहीत. त्याच्यामुळे झाडांची निगा, चांगल्या प्रतीची फळं, एरेशन, हवा, खिळती राहणं यासारखे नैसर्गिक फायदे या झाडांना मिळून चांगलं उत्पन्न मिळायला मदत होते. वाळलेल्या फांद्या आणि पानशूट वेळच्या वेळेला काढत जाणे आणि ज्या ठिकाणी कट केलेलं आहे त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईडचे पेस्ट लावणे. ही अशा प्रकारच्या बागा, ह्या विदर्भातला फोटो आहे, बुलढाणा जिल्ह्यातला. अशा बागा मला राज्यात, देशात कुठेही पाहायला मिळाल्या नाही, ज्या फक्त मी विदर्भामध्येच पाहतो की सुंदर प्रकारे खालून माणूस जाऊ शकतो. हे काटेरी झुडूप आहे, फळं काढणं अवघड असतं. तर परंतु ही बाग अशा प्रकारे मेंटेन केलेली असल्यामुळे लिंबाच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फार सुरेख मॅनेजमेंट, जी विदर्भाला या निमित्ताने मी या बाबतीत तरी धन्यवाद देऊ इच्छितो. हस्तबहार मागाशी मी सांगितलं तुम्हाला, आंबिया बहार जानेवारी फेब्रुवारी फुलं येतात आणि जून जुलैमध्ये फळे येतात पावसाळ्यात. पण त्यावेळेला बाजार फारसा मिळत नाहीत. मुर्ग बहाराची सुद्धा तीच अवस्था आहे. आणि या दोन्ही बहारामध्ये 80 ते 85% फळे येतात. आणि हस्तबहार ज्याचे खऱ्या अर्थाने पैसे होतात ते फक्त आपल्याला 15%, 10 ते 15%च फळं मिळतात. आणि याच्यासाठी आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सायकोसिल किंवा लिओसिल यांचा 1000 ppmचे 2 फवारे जर मारले तर जी फुलं येतात ती फुलं गळतात. फुलं गळाल्यामुळे फळधारणा होत नाही. आणि ती जी झाडाची एनर्जी आहे ती पुन्हा आपल्याला नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये फुलं येण्यास आणि मग फळं येण्यास कारणीभूत ठरते. त्या दृष्टिकोनातून बहार ट्रीटमेंटमधला, कारण नैसर्गिकरित्या हा पावसाळी हंगाम असल्यामुळे आपण त्याला झाडांना ताण देऊ शकत नाही, म्हणून कृत्रिमरित्या आपल्याला ताण द्यावा लागतो.
एक मी पाहिलं, लिंबू हे सर्वसाधारण शेतकऱ्याचं फळ असल्यामुळे याला लोक खर्च, पाणी व्यवस्थापन नीट पाहायचं नाही, खताचं व्यवस्थापन नीट पाहायचं नाही, जे काही उत्पन्न येईल त्याच्यात हा समाधानी असतो. म्हणजे 1 एकरात 4 पोती जरी निघाली तरी पोरगं मोटरसायकलवर 4 पोती विकायला जातं, 1 पोतं गाडीत पेट्रोल टाकतं, दुसऱ्या पिशवीची चपटी माहिती आहे ना, तुमच्याकडे चपटीचं फार आता प्रमाण वाढलेलं आहे, तो मारतो आणि दोन पिशव्यांचा बाजार करून घरी परत येतो. अशी 4 पिशव्यामध्ये लिंबाचा व्यापारीकरण आणि विक्री व्यवस्थापन सध्या होत आहे. त्याच्यावर आपल्याला प्रामुख्याने पुढच्या स्लाईडमध्ये पाहायला मिळेल की आपण काय करू शकतो. लिंबाच्या झाडांना जे मोठं पूर्ण क्षमतेने वाढलेलं झाड आहे, अशा झाडाला 600 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद, 600 ग्रॅम पालाश, 15 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंट, 500 ग्रॅम व्हॅम आणि 100 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू, 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 100 ग्रॅम अझोस्पेरिलम, हे एवढं एका झाडाला एका वेळेला द्यायचं. आणि नत्राचा दुसरा जो हप्ता आहे 40% तो पुढे आपल्याला सप्टेंबर जानेवारीमध्ये द्यायचा आहे. सेंद्रिय खताचा कुठल्याही पिकामध्ये, आता सेंद्रिय एक फार मोठं जगातलं वार व्हायला लागलं आहे. ऑर्गॅनिक कसं बनवतात कुणालाच माहिती नाही आहे. प्रत्येकजण सांगतो ऑर्गॅनिक भाजी, ऑर्गॅनिक गूळ, ऑर्गॅनिक ऊस, ऑर्गॅनिक द्राक्षे, ऑर्गॅनिक डाळिंब, फक्त ऑर्गॅनिक फुलं म्हणत नाहीत अजून, नाही का? तेवढंच फक्त बाकी राहिले, नाही तर सगळ्या बाबतीत ऑर्गॅनिक हा शब्द प्रमालीचा व्हायला लागलेला आहे. परंतु त्याचे जे फायदे आहेत, आज जनावरं कुठं राहिली? बाजारात जे ऑर्गॅनिक खतं येतात ती गांडूळ खतापासून बनवली, त्याच्यात काळी माती मिसळतात लोक. त्यांना मी डायरेक्टर क्वालिटी कंट्रोल असताना बरेच लोकांचे धंदे बंद केलेत. म्हणजे प्रामाणिकपणा या देशात कधी मिळेल मला सांगता येत नाही. महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, पण आपल्या नेत्यांची सगळी वाट शहराकडे चालली आणि कार्यकर्त्यांची बी शहराकडे चाललेली आहे. त्याच्यामुळे खेड्याकडे कोणी जायला तयार नाही आहे. आणि खेडी जर सुधारायची राहायची असतील तर शहरी वातावरण जोपर्यंत खेड्यात निर्माण होत नाही तोपर्यंत खेड्यात कोणी राहणार नाही. आणि आता तर काय, परीक्षाच नाही 10वीपर्यंत. म्हणजे परवा पुण्यामध्ये सर्वे घेतला, 9वीच्या मुलाला त्याला 2 येत नाही. म्हणजे आपण सहज जोकनी म्हणतो 2 × 5. पण ही आता सरकारने परीक्षा ज्या होत्या ना, आता आमच्या काळातले बरेच बुजुर्ग मंडळी मला या ठिकाणी बसलेले दिसत आहेत की गुरुजी आम्हाला उलट्या छड्या मारून आउटकी निमकी पाऊनकी शिकवायचे. आता ते तर गेलंच, पण साध्या हे सुद्धा आपण गुणाकार भागाकार वजाबागसुद्धा कॅल्क्युलेटरशिवाय आपण करू शकत नाही आहे. कुणाला सांगा 17 किती, ते लगेच कॅल्क्युलेटर आहे का विचारतोय. अशी परिस्थिती याच्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे सगळी लोक अडाणी ठेवायची, हा सरकारचा एक मोठा कार्यक्रम सध्या लोकशाहीमध्ये राबवला जातो आहे, हे आपल्याला खेदाने म्हणावं लागतं. सेंद्रिय वापर केल्यामुळे खतांचा, मिळाली तर वापरा, जनावर असतील तर वापरा, पण विकत घेऊन वापरणार असेल तर त्याची खात्री करून पहा, अनालिसिस करून पहा, खऱ्या अर्थाने त्याच्यात सेंद्रिय इन्ग्रेडियंट्स आहेत का नाहीत. पण जमीन भुसभुशीत राखणे, पाणी धारण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आणणे आणि याच्यामुळे जे काय अँटीबायोटिक्स तयार होतात सेंद्रिय खताच्या माध्यमातून, ते सूक्ष्म कृमी आणि हे जे काही जंतुनाशक असेल त्यांचा नायनाट करतात. आणि सेंद्रिय खताच्या वापरामुळे झाडांचा पोत हा चांगल्या प्रकारे राहतो, जे झाड सक्षम आणि चांगल्या प्रकारची फळं देऊ शकतं. म्हणून सेंद्रिय खताचा वापर हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. पाणी कसंही देतो, खोडापर्यंत पाणी देतो आपण, पण ह्याला खोडाला पाणी लागलं की त्याची रूट सिस्टीम डिस्टर्ब होते आणि फायटोप्थोरासारखे डिस्टेजासारखे डिसीज त्याला येतात. म्हणून आळं करून दुसऱ्या आळ्यामध्ये त्याला पाणी दिलं पाहिजे. झाडाची जी कॅनॉपी असते त्याची रूट सिस्टीम जी असते ती कॅनॉपीबरोबरच खाली वाढलेली असते. मुळाजवळ सोटमूळ असतं, ते काय पाणी वर घेत नाही, पण आजूबाजूला जे ॲक्सिलरी रूट्स असतात त्याच्यातून पाणी घेतलं जातं. आणि सर्वसाधारण पाणी देण्याची पद्धत एक पाहिजे की ज्या वेळेला आपण माती घेऊन मूठ दाबतो, मूठ दाबल्यानंतर गोळा सुटला की समजायचं झाडाला पाणी देण्याची गरज आहे. त्याचा गोळा राहत असेल तर अजून 2-3 दिवस थांबलं तर चालू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त चिखल होणार असेल असं पाणी देऊ नये. आणि ज्यांनी बागा ड्रीप इरिगेशनवर आणल्या असतील त्यांनी एक लक्षात घ्यावं की ड्रीप इरिगेशन याच्यामुळे 1-1.5 फुटापेक्षा खाली पाणी जात नाही. म्हणून ताण जरी दिला असला तरी ड्रीप इरिगेशन ज्या ठिकाणी वापरलं जातं त्या ठिकाणी पावसाळी सीझन जरी असला, तानाचा पिरियड जरी असला तर पाऊस ओलावा जमिनीत नसेल
तर ड्रीप इरिगेशन सिस्टीम चालवली पाहिजे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांनी आणि हिवाळ्यामध्ये 20 ते 25 दिवसांनी पाणी द्यावे. आता महत्त्वाचा भाग असा आहे की याच्यामध्ये खैऱ्या, टिस्टेजा हे जे रोग आहे एवढेच महत्त्वाचे फार रोग आहेत आणि हे रोपापासून जातात. मग रोपं कशी तयार करायची? तुम्ही आता या ठिकाणी नागपूरला लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे भारत सरकारचं. तिथे रोपं कशी तयार करतात हे जरा पाहून या. ती ज्या प्रकारे तुम्ही जितकी रोपं चांगली कराल तितका तुम्हाला फायदा होणार आहे. जमिनीवर गादी वाफे करायचे आणि ते गादी वाफे भिजवायचे पूर्ण पाण्याने, 5-6 इंच ओल जाईल अशी, आणि त्याच्यावर पॉलिथिन पेपर टाकायचा जो 60 दिवस उघडायचा नाही. उष्णतेच्या तीव्रतेने त्याच्यामधले सगळे जंतू जे आहेत, बुरशीनाशकं वगैरे, ही सगळी जळून जातात आणि त्याच्यावर मग आपण बिया लावायच्या आणि त्याच्यापासून तयार होणारी रोपं ही आपण वापरायची. सर्वसाधारणपणे एका रोपाला ₹1.20 ते ₹1 खर्च येतो, पण बाजारात त्याची किंमत आज 10 ते 15 रुपये झालेली आहे. पॉलिथिन बॅगमध्ये जर रोप घेतला असेल तर ₹25 त्याची किंमत होते. म्हणजे रोपाचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यवसाय या भागात आपल्याला सुरू करता येऊ शकतो. बियाण्याला सुद्धा थायरम हे आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कुठल्याही बियाण्याला इथून पुढच्या काळामध्ये बीज प्रक्रिया, बीज ट्रीटमेंट, सीड ट्रीटमेंट ही करावीच लागते. कारण एवढे विषाणूंनी जीवाणू पोल्युशनमुळे वाढत गेलेले आहेत. त्यामुळे आपण बियाण्याला थायरम किंवा कॅप्टनसारखे 1-1.5 ग्रॅम 1 किलोला या प्रमाणात चोळून हे बियाणं त्याच्यावर टोपावे. ही अशी गार्डन आहे. अकोल्याचाच फोटो आहे तुमच्या. अकोला विद्यापीठातल्या कशी बाग केली जाते तयार, रोपं कशी तयार केली जातात हे मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. रोपं तयार करण्यासाठी लागणारे बियाणं 1 किलो वजनात फळांची संख्या साधारणतः 20 ते 25 येते. 1 किलो वजनी बियाण्याची संख्या 8 ते 10 हजार, रुजवणारे चांगल्या बिया 7 ते 8 हजार आणि अपेक्षित उत्पन्न 75% म्हणजे 6 हजार. लागवडी योग्य रोपे 8 ते 10 महिन्यांनी होतात, ते 4.5 ते 5 हजार. आणि विक्रीयोग्य रोपे 100 रोपे होण्यासाठी किती बियाणे वापरावे? 150 ते 180 नग लिंबाचे पाहिजेत. खैऱ्या रोगासाठी बंदोबस्त करायचा असेल तर ऑक्झिक्लोराइड, स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 3 फवारण्या 1 महिन्याच्या अंतराने कराव्यात. पहिली फवारणी पावसाळ्यापूर्वी करावी. रोगाचा प्रादुर्भाव सगळ्याच बाबतीत होत असतो. फायटोप्थोरा रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झिन MZ 0.2% ग्रॅम 2 ग्रॅम प्रति लिटर या बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोग आणि कीडमुक्त लिंबू रोपासाठी घ्यावयाची सर्वसाधारण काळजी: रोपवाटिका ही लिंबूचे मुख्य बागेपासून लांब असली पाहिजे. नेहमी ताजे व रोगमुक्त फळापासूनच काढलेले बियाणे वापरावे. योग्य बीज प्रक्रिया करूनच बियाणे गादी वाफ्यावर पेरावे. मातृवृक्षाची नियमित पाहणी करून योग्य ते पीक संरक्षण कार्यक्रम राबवावा. रोपाची विक्री करताना रोपे योग्य त्या बुरशीनाशक व कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवूनच विक्री करावी. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर फळं पाठवायची असेल तर त्याची गुणवत्ता काय पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. सर्वसाधारण हिरवा पिवळसर रंग असावा, जो प्रवासामध्ये गेल्यानंतर पिवळा होईल. सुरुवातीला जर पिवळी फळं आपण पाठवले तर 4-5 दिवसानंतर त्याच्यावर डाग पडायला लागतात आणि ती फळं मार्केटमध्ये कुणीही घेत नाही. म्हणून काढतानाच हिरवीगार, थोडासा पिवळसर रंग आलेला, ही मॅच्युअर झालेली फळं आहेत अशीच फळं काढावीत. आणि ज्या फळाचा आकार हा सर्वसाधारणपणे 42 मिलीमीटर असेल, फळावर कुठल्याही प्रकारचे डाग असू नयेत, त्याला कुठलाही वास असू नये. बऱ्याच वेळेला आपण काढलेली फळं गोठ्यात ग्रेडिंगसाठी निवडण्यासाठी ठेवतो आणि मग ते शेणाचा आणि मलमूत्राचा त्याला वास लागतो. अशी लागलेली वास येणारी फळंसुद्धा म्हणजे बाहेरच्या बाजारात पसंत केली जात नाहीत. आता तुम्हाला या ठिकाणी दिसेल, मार्कर आहे का रे पॉइंटर, ही तुमची पहिला जी स्लाईड दाखवली ही पिवळ्या लिंबाची. अशा प्रकारची फळं आपण काढतो. ही खाली पडलेली गोळा करणे आणि शेजारी ट्रक दाखवलेला आहे. सिमेंटच्या बॅगमध्ये अशा प्रकारची फळं भरून सिमेंटच्या बॅगमध्ये त्याच्यावर 10-12 माणसं बसून जातात आणि बाजारात गेल्यानंतर तो व्यापारी फळं कशी आहे ते पाहण्यासाठी खोलतो. पिशवी खाली उतरायची, मग पुन्हा त्यांनी परत बसायची
अशा प्रकारचा आजचा हा हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्ट कार्यक्रम आहे. याच्यासाठी IRI संस्था आहे भारत सरकारची बेंगलोरला. त्यांनी हे लिंबू काढण्याचा झोला, पाईप आहे सिंपल, 3 इंची पाईप आहे, खालून एक ढापण लावलेलं आहे, वर त्याला 4 स्क्रू बसवलेले आहेत जे त्याच्यात लिंबू अडकवताना ओढतात. हिरवी लिंबं झाडावून पडत नाही, ती काढावी लागतात. ते काढण्यासाठी हे लिंबू हार्वेस्टिंग मशीन डेव्हलप केलेले आहे. आणि उजव्या बाजूला जे दाखवलेत अशा प्रकारची फळं ही काढली गेली पाहिजे जी मार्केटेबल, मग तुम्ही देशांतर्गत निर्यात करा किंवा देशाबाहेर निर्यात करा, पण ही फळं टिकणार नाहीत. ही फळं पुन्हा समुद्रात फेकून द्यावी लागतात. या फळांच्याच बाबतीत काढणीचा विचार आपण केला गेला पाहिजे. आम्ही महासंघ लिंबाचा स्थापन झाल्यानंतर मॉल सिस्टीम त्याच काळात भारतामध्ये आली. मुंबई पुण्यामध्ये मॉल्स आले आणि मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर खरेदी या मॉल्समध्ये करतो. आणि म्हणून त्याला हे 4 लिंबाचं पॅकिंग प्लॅस्टिकचं तयार केलेलं आहे. हॉटेलसाठी 1 किलोचं पॅकिंग तयार केलं आहे. आणि परदेशी जो माल पाठवला जातो ते 10 किलोचं पॅकिंग तयार केलं आहे. आणि बाजारात जे आपण फळं नेतो त्याच्यासाठी हे 18 ते 20 किलोचं पॅकिंग केलं आहे. ह्याच्यातून फळं कशी आहे ते दिसतात, तुम्हाला बॅग खाली करावी लागत नाही. आणि त्यामुळे व्यापारी ही बॅग पाहिली की त्याच्यातली फळं पाहून त्याची किंमत ठरवतो. फळाचे साठवण आणि शीतलीकरण, सर्वसामान्य फळं आणल्यानंतर घरात जर ठेवली आपण तर ते 5-6 दिवस राहतात. शून्य ऊर्जा शीतगृह असेल, झिरो एनर्जी आपण त्याला म्हणतो, 10 ते 15 दिवस राहतात. आणि शीतगृहामध्ये 9 ते 10 डिग्रीला 85 ते 90 आर्द्रतामध्ये 6 ते 8 आठवडे वॅक्स कोटिंग केलं तर लिंबू राहू शकतं. आणि लिंबाची प्रतिवारी ही बाहेरच्या देशात जाताना ही 4 मिलीमीटरच्याच पुढं पाहिजे. स्पेशल त्याला म्हणतो 4.5 सेंटीमीटरची, आणि एक्स्ट्रा स्पेशल 4.1 सेंटीमीटर, आणि गुड 3.8 सेंटीमीटर. म्हणजे त्याचा हा व्यास दिलेला आहे. इतक्या जाडीचं म्हणजे आकाराचं फळ ते असलं पाहिजे. आणि रंग हा हिरवा पिवळसर, नुसती पिवळी फळं पाठवून काही उपयोगाची नाहीत. देशात लिंबू आणि ईडलिंबू आयात करणारे देश कुठले आहेत? आयात करणाऱ्या प्रमुख देशामध्ये अमेरिका आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, नेदरलँड आहे, पोलंड, रशिया, जपान, इंग्लंड, आणि आत्ता आपण गल्फ कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर लिंबू पाठवतो. म्हणून भारताचा सुद्धा त्याच्यामध्ये थोडाफार अंतर्भाव झालेला आहे. आणि प्रमुख निर्यातमध्ये स्पेन, मेक्सिको, टर्की, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका हे सगळे ईडलिंबू तयार करणारी लोक आहेत. आणि भारतच हा फक्त लिंबू तयार करतो, पण अल्प प्रमाणात आपली आता सुरुवात एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून सुरू झालेली आहे. लिंबू फळापासून काय काय पदार्थ निर्माण होऊ शकतात? लिंबू हे फक्त खाण्यासाठीच नाही तर त्याच्यापासूनचे मूल्यवर्धित फळं जी आहेत, मूल्यवर्धित जे उपपदार्थ आहेत त्याला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आणि खऱ्या अर्थाने मूल्यवर्धन लिंबाच्या फळाचं जर आपण प्रक्रिया केल्या तर आपल्या लक्षात येईल. लिंबू रस, आटवलेला रस, कॅल्शियम सिट्रेट, सोडियम सिट्रेस, प्रोटीन, लाईम ऑइल, हा जर असा एकत्रित प्रकल्प जर केला तुम्ही, कंपोजिट प्रोजेक्ट, की सगळे पदार्थ आपण एका प्रोजेक्टमध्ये घालायचे, तर दररोजची क्षमता तुम्हाला 100 टन फळाची प्रतिदिनी पाहिजे. आणि याचा खर्च 2.5 कोटी रुपये येतो. आज परिस्थिती काय झालेली आहे? भारत सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत फळझाडाची लागवड सुरू केली 100% अनुदानावर. परंतु काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगांना 50% अनुदान असूनही लोकांना त्याचा वापर करता येत नाही, कारण ते समूह क्षेत्राशी, गटसमूहाशी निगडीत केलेले आहेत. तर कमीत कमी 51 लोक एकत्र आले तर आपण ते करू शकतो. आणि याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा या प्रक्रियेमध्ये आत्ताची डेव्हलपमेंट अशी आहे की तुम्हाला 50% अनुदान मिळतं. पुन्हा आत्मा प्रत्येक जिल्ह्याला एक SAOची पोस्ट निर्माण केलेली आहे, प्रोजेक्ट डायरेक्टर. तो तुम्हाला 40% बिनव्याजी व्हेंचर कॅपिटल देतो. जसं साखर कारखाने 10% गोळा करायचे, बाकीचे 90% सरकारने जमा करायचे, त्याच पद्धतीवर प्रक्रिया उद्योगांना सुद्धा आता भारत सरकारने निर्णय घेतल्यामुळे 10% स्वतःच्या अनुदान रकमेवर 90% पैसे तुम्हाला बाहेरून उभे करता येतात. आणि कुठलाही प्रक्रिया उद्योग लिंबू फळावर आधारित आपल्याला सुरू करता येऊ शकतो. लिंबापासून पेक्टिन प्रकल्प करायचा असेल तर क्षमता 10 टन फळाची. याच्यामध्ये अडचण एकच आहे की लोक समूहात येत नाही आहेत. आणि सर्वसाधारण लहान शेतकरी असल्यामुळे 4-5 गोण्या याच्यापेक्षा त्याची क्षमता नसते.
आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर शेतकरी जर एकत्र आले तर प्रक्रिया उद्योग हा चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्याला देऊन जाऊ शकेल. आणि पेक्टिन हा नुसता प्रकल्प सुरू करायचा झाला तर आपल्याला 1,80,00,000 रुपयाचा खर्च येतो. लिंबू रस, तेल, सिट्रेस आणि सुकवलेल्या सालीचा प्रकल्प जर केला तर साधारणतः आपल्याला 150 लाखापर्यंत उभा करता येऊ शकतो. लिंबाचे विविध प्रक्रिया पदार्थ, लिंबू रस पावडर, गरापासून पावडर, क्षमता 1 मेट्रिक टन पावडर प्रतिदिनी, प्रकल्प खर्च 450 लाख आहे. मला वाटतं 450 लाख असेल, 4.50 लाख, बरोबर ना? शून्य दिसत नाही तिथलं मला. खारवलेले लिंबाचे तुकडे, जसे तुम्ही मार्मालेट वगैरे बनवताना त्याला मिठाच्या पाण्याचाही टेस्ट करून दिले, तो प्रकल्प जर उभा केला तर 500 किलो प्रतिदिन लिंब पाहिजेत किलो, आणि याचा खर्च सर्वसाधारणपणे 1.20 लाख, म्हणजे 1,00,000 लाखाचा छोटा प्रकल्प आहे. इंडिव्हिज्युअलीसुद्धा लोकांना हा सुरू करता येऊ शकतो. लोणची चटण्या प्रकल्प, क्षमता 1 टन पावडर प्रतिदिनी, प्रकल्प खर्च फक्त 20 लाख रुपये. झटपट लोणची प्रकल्प 250 किलो प्रतिदिनी, प्रकल्प खर्च फक्त 60 लाख रुपये. लिंबाचे विविध प्रक्रिया पदार्थ या ठिकाणी मी दाखवलेले आहेत. पूर्वी तुम्हाला हे माहिती असेल, निंबूसच्या अगोदर लिमका होता. लिमकामध्ये आर्टिफिशियल सायट्रिक ॲसिड वापरायचे. मग आम्ही महासंघाने त्यांना लिहिलं की तुम्ही आर्टिफिशियल सायट्रिक ॲसिड वापरण्याच्या ऐवजी लिंबापासून तयार केलेलं नॅचरल सायट्रिक ॲसिड वापरा. मग त्यांनी ती सुरुवात केली आणि त्या पेयाचं नाव ठेवलं निंबूस. तुम्ही बाजारात आता ते उपलब्ध पण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये नॅचरल सायट्रिक ॲसिडचा वापर केला जातो. याची क्षमता 250 किलो कँडी करायची असेल तर प्रतिदिनी खर्च 9 लाख रुपये. आणि स्क्वॅश, कार्डियल, लाईम, बार्ली वॉटर, आता विमानामधून सुद्धा तुम्हाला लिंबू पाण्याच्या बाटल्या मिळतात 200 ml, 25 रुपये घेतात ते. किती लिंब लागतात, किती साखर लागते, काय खर्च आहे? 5 रुपयाला बाटली बसते, 25 रुपये. वरचं कमिशन हिंदुस्थानाच्या प्रमाणे केलं तरी 10 रुपये ते निघतील का नाही? तर याचा सर्वसाधारण आपण विचार केला पाहिजे की हे परदेशामध्ये अशा प्रकारचे लिंब, कॉन्सन्ट्रेट केलेला लिंबू, ते कुपी वापरतात ते. आणि आपण जसं टेबलावर बसल्यावर मिरी आणि मिठाच्या पुड्या ठेवलेल्या असतात ना बॉटल्स, तशा अशा बॉटल्स लिंबाच्या कॉन्सन्ट्रेट केलेल्या ज्यूसच्या ठेवलेल्या असतात आणि ते 1-2 ड्रॉप त्याच्यावर वापरतात. असे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आपल्याला याच्या माध्यमातून करता येऊ शकतात. लिंबू उत्पादकांच्या समस्या काय आहेत, हे का होतं आहे? आज विदर्भामध्ये वाडेगावांमध्ये एक मोठी फॅक्टरी अकोला जिल्ह्यामध्ये बंद पडली आहे, सहकारातली आहे ती बंद पडली, पण तिला आम्ही चालू करायचा प्रयत्न करतो आहे, पण लोक काय पुढे यायला तयार नाहीत अजून. तर त्यांच्या समस्या हे एकत्र काय येत नाहीत मंडळी? हा एक भाग असा आहे की काढणी पश्चात तंत्रज्ञान हाताळणे असेल, पतवारी असेल, फळाची स्वच्छता असेल, साठवणूक, विक्री व्यवस्था, याच्यासाठी समूह क्षेत्राची गरज आहे. 1-2-10 माणसांचं हे काम नाही. हजारो टनाचे तुम्हाला शीतगृह उभे करावे लागतील, प्लॅन्ट उभे करावे लागतील. त्यामुळे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी हे समूहामध्ये आलं पाहिजे. आज त्याच्यामुळे आपण प्रक्रिया किती करतो? 0.1%. आणि बाकीच्या सगळ्या जगामध्ये 85% प्रक्रियाचा वापर केला जातो लिंबाचा. आपण फक्त 0.1% प्रक्रिया करतो. जे खाजगी क्षेत्रात आहे, व्यापारी वर्गाने जे काही सुरू केलेत, लोणची वगैरे, मिरच्या घालून, या उद्योगामध्ये फक्त 0.1% आज लिंबाचा वापर होतो. हस्तबहारासाठी तांत्रिक ज्ञानावर शेतकऱ्यांचा पूर्णतः विश्वास नसल्यामुळे वर्षभर संतुलित लिंबू उत्पादन करता येत नाही. मग अशी मी त्याच्यावर बोललो आपल्याला की ताण हा बसत नाही आहे. निसर्गरित्या मृग आणि आंब्या बारा फेवरेबल आहे त्या झाडाला, त्यामुळे जास्त फुलं येतात, जास्त फळं येतात, पण त्याला किंमत मिळत नाही आहे. त्यामुळे हस्तभारावर त्याची फळगळ करणे आणि भार पुढं नेणे आणि उन्हाळ्यात फळं आणणं, ही नुसती फळं विक्री करायची असेल तरी त्याच्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. रोगमुक्त, कीडमुक्त सुधारित लिंबू जातीची रोपे जिल्हा स्तरावर उपलब्ध नाहीत. आता नागपूर एक सेंटर आहे, अकोला, राहुरी, सर्वसामान्य शेतकरी तिथं जाऊ शकत नाही. पण आम्ही ही मागणी केलेली आहे की जिल्हा स्तरावर जे तालुका सीड फार्म्स आहेत, सरकारच्या खूप जमिनी आहेत, त्या ठिकाणी तुम्ही लिंबाची रोपं जर विक्रीला ठेवली तर सर्वसाधारण शेतकऱ्याला ती सहज उपलब्ध होऊ शकतील. अन्नद्रव्य पाणी व्यवस्थापनाचा पूर्ण अभाव, गरज लागलं तर पाणी द्यायचं, गरज लागलं तर खत घालायचं, आणि काढणीपूर्व काढणी पश्चात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान लिंबू उत्पादकापर्यंत प्रभावीपणे पोचत नाही.
लिंबू उत्पादनाच्या हंगामात लिंबाचे मध्यवर्ती संशोधन केंद्र निर्माण करावं अशी एक आम्ही मागणी केली. लिंबू उत्पादकांना लिंबू उत्पादन ते निर्यातीपर्यंतचे बाबीची पूर्तता करण्यासाठी एकत्रित समूह क्षेत्रात गटात येणे आवश्यक आहे. शासनाकडून काय अपेक्षा आहेत बा आमच्या? हे गोरगरिबांचं फळ श्रीमंतापर्यंत वापरलं जातं, प्रत्येकाला आवश्यक आहे, तरी शासन याच्याकडून दुर्लक्ष करतं. कारण गरीब माणसं एकत्र येत नाही आहेत. तुम्ही पहा, ऊसाचं आंदोलन झालं, कपाशीचं आंदोलन झालं, ही मोठी पैशाची पिकं, पण ह्याच्यापेक्षाही जास्त पैसे देणारे लोकांना माहिती नसल्यामुळे हे बाजारी पीक झाले आणि त्यामुळे लोक एकत्र येत नाहीत. आणि तुम्ही ओरडला नाही तर सरकार काहीच करणार नाही आहे. सरकार आता तुम्ही पहा, 700 कोटी रुपये शेतकऱ्याला बाजार देण्यासाठी ऊसासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं ना. मग हे का होत नाही बाकीच्या बाबतीत? आईसुद्धा मुलाला रडल्याशिवाय पाजत नाही. आता हल्लीच्या मुली मुलाला घेऊन काम टाळावं म्हणून चिमटा घेऊन त्याला रडवतात, तो भाग वेगळा. परंतु रडल्याशिवाय तुम्हाला कोणी खायला देणार नाही, दूधही पाजणार नाही आहे. कागदी लिंबाची आदर्श समूह शेती कार्यान्वित करणे, ठिबक सिंचनाखाली लिंबाची फळबागा मोठ्या प्रमाणावर वाढवणे, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या जाती निर्माण करणे, काढणी पश्चात समूह संकल्पना व विक्री व्यवस्थापन यांचे तंत्रज्ञान विकसित करणे, प्रगत तंत्रज्ञानासाठी सहाय्यभूत म्हणून आवश्यक कर्ज पुरवठा सहजगत्या व कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे, लिंबू शेतीमध्ये आवश्यक त्या यंत्र अवजारांचा, आता मी पाहिलं या प्रदर्शनामध्ये, मी तिथल्या मॅनेजमेंटशी पण बोललो की इथे 5 हाऊसपोरच्या खाली पॉवरवर चालणारी यंत्रसामुग्री या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून ठेवा. मजूर लोकसंख्या भरपूर आहे आपल्याकडे, परंतु बिनकामाची आहे. शेतामध्ये काम करणार नाही, 250 रुपयाचा लेबर लावेल, पण बाहेरच्या फॅक्टरीत 50 रुपयावर काम करेल. कारण प्रश्न काय झाला आहे की नोकरी पाहिजे. आज मुलीचे आईवडील सुद्धा हा विचार करतात, 100 एकराच्या बागायतदारापेक्षा सरकारी नोकर असलेला शिपाई परवडला. त्यामुळं नोकरी असल्याशिवाय छोकरी मिळत नाही आणि छोकरीसाठी नोकरी करावी लागते. शेती व्यवसायाची अशा पद्धतीने वाट लावली लोकांनी. कृषी विद्यापीठे आणि अखिल भारतीय संशोधन केंद्र यांनी लिंबू उत्पादनाचे शिफारशी केलेल्या तंत्रज्ञानाचे आवश्यक ते फेरबदल करणे, लिंबू उत्पादनामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करून स्थानिक तथा निर्यातक्षम बाजारपेठासाठी निर्मिती आणि उपलब्धता करणे. आणि एक 30 सूत्री कार्यक्रम मी सुचवला आहे. शेतकरी, संशोधक आणि विक्री व्यवस्थापन हे कुठेतरी एकत्र आले पाहिजेत. शेतकऱ्यांनी नुसतं उत्पादन करायचं, त्याला वाड्यावर सोडून द्यायचं, संशोधकांनी जाती काढायचं, तंत्रज्ञान काढायचं, त्याच्यापाशीच ठेवायचं, विक्रीची माणसं तिसराच करतो. या सगळ्या ह्याला एकत्र आणणारी यंत्रणा उभी केली पाहिजे, तर आपल्याला चांगल्या प्रकारचे पैसे मिळू शकतात. देशाबाहेर अत्यंत महत्त्वाच्या लिंबाच्या जाती खूप जवळजवळ 1000-1500 स्पेशीज आहेत. त्याचं कलेक्शन करणं, उपजाती मिळवणं आणि त्याची एक जर्मप्लाझम बँक तयार करायची आणि त्याच्यातून चांगल्या जातीची निर्मिती करणे, जी पावसाच्या ताणावर सहन करू शकेल, अधिक उत्पन्न देईल, रोगांना बळी पडणार नाही, अशा सर्व दृष्टीने मॉडेल असणारी जात जगाच्या सगळ्या उपलब्ध संशोधनामधून उपलब्ध व्हावी, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला काही फोटोग्राफ्स आमच्या वाटचालीचे दाखवतो. हे ग्रेडिंग मशीन आहे. आपण कधी लिंब ग्रेड केलेत का? फक्त खराब झालेली लिंब काढतात, बारीक मोठी सगळी मागाशी दाखवलेल्या पोत्यात भरायची. ग्रेडिंग मशीननी साईजवार लिंब आपल्याला हे करता आली पाहिजेत. आता लेझर तंत्रज्ञान एवढं उपलब्ध झालेलं आहे की मशीनमध्ये लिंब जाताना हिरवी लिंब एका बाजूला आणि पिवळी लिंब एका बाजूला होतात. शास्त्रज्ञांनी खूप मोठी प्रगती केली, पण त्याचा आपण वापर करू शकतो का? हे दुसरं एक तुमच्याच विदर्भामधला टँक आहे, पर्कोलेशन म्हणजे फार्म पॉन्ड, ज्याच्यामध्ये पाणी साठवून लिफ्ट करून आपल्याला ज्या वेळेला पाणी उपलब्ध नाही त्यावेळेला त्या पाण्याचा उपयोग करून ह्या बागा जगवता येऊ शकतील. हा पहिला कार्यक्रम आमचा जो स्थापना झाली 2007 साली. राज्याचे सचिव आहेत आणि बबनराव पाचपुते मंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या संघाची स्थापना झाली. दुसरा सोलापूरचा कार्यक्रम सिद्धाम मेत्रे आहेत, सोलापूरचे मंत्री, आणि विजयराव कोलते जे चारी विद्यापीठाचे उपाध्यक्ष होते. परभणीला सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतला होता, ते सुरेश वरपुलकर आहेत आणि नानाभाऊ आलेत आता इथं, ते येणार होते, मला म्हटले. हे अकोल्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमाचं उद्घाटन या
राज्याचे माजी कृषी मंत्री नानाभाऊ यंबडवार यांनी केलेलं आहे. नंतर हा राष्ट्रीय परिसंवाद घेतला होता आम्ही, ज्यांना आम्ही फादर ऑफ हॉर्टिकल्चर म्हणतो, चड्डा साहेब, त्यांच्या उपस्थितीत राहुरीला कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला अखिल भारतीय लिंबू महासंघाची स्थापना करण्यात आली. हा पुढचा फोटो जे आहे ते चड्डा साहेबांनी दिल्लीमध्ये माझा सत्कार करतानाचा फोटो आहे. स्वामीनाथन, ज्याला हरित क्रांतीची जनक म्हणतो, त्याच कार्यक्रमामध्ये ते उपस्थित होते, त्यांच्याबरोबरचा फोटो आहे. दुसरा समोरचा जो फोटो आहे तो गुजरात, तुम्ही जे आलता ना त्या कार्यक्रमाचा फोटो आहे. मेहसाणामध्ये आम्ही दुसरा राष्ट्रीय परिसंवाद गुजरातमध्ये घेतला होता. त्याच्याखाली फिकी म्हणून संस्था आहे फार मोठी शेतकऱ्यांची, मुंबईमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. आणि पुण्यामध्ये सुबोधकांत साह्ये अन्न आणि फूड प्रक्रिया मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते माझा सत्कार करताना बाजूला आपल्या जाणता राजासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्नाटकामध्ये चार विद्यापीठं आहेत, ते बाजूला सगळे 4 विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तिसरा नॅशनल सेमिनार आम्ही कर्नाटकमध्ये घेतला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रात मी काम करत असून सुद्धा मला कर्नाटकातल्या लोकांनी तुमच्या गुजरातपेक्षा सुद्धा खूप मोठी उभारी आणि ग्रेडिंग मशीन 11 लाखाचं आम्ही बिजापूरमध्ये बसवलं आहे, जे एका तासामध्ये 10 टन ग्रेडिंग करून पॅकिंग करतं. हे खाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम आहे. आणि मला एक जीवनगौरव पुरस्कार भारत कृषक समाजाने दिला, त्याचा हा फोटो आहे. आणि ह्या वर्षी तुम्ही जी म्हटलं मला बोलवलं नाही, हा 20 ऑगस्टला आम्ही पुण्यामध्ये 4था कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचे कमिशनर, कुलगुरू अशी मंडळी आहेत. आम्ही जास्तीत जास्त टेक्निकल लोकांना बोलवतो, कारण पुढाऱ्यांनी यायचं आणि त्याच्याबरोबर आलेला लवाजमा ऐकायला कोणीच बसत नाही आहे. त्यामुळे ती आता पद्धत थोडी आम्ही बंद करून तंत्रज्ञान आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ यांना बोलवणे अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही सध्या राबवत आहोत. लिंबू फळाची लागवड करा आणि स्वतःला आणि देशाला आरोग्यदायक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करा. हे हिरवं सोनं आहे. तुम्ही पांढरं सोनं तुमच्या विदर्भात पिकलं जातं, आम्ही याला हिरवं सोनं म्हणतो. आणि हे हिरवं सोनं तुमचं आमूलाग्र बदल करून देऊ शकेल. संत्र्याला हा पर्यायी पीक आहे. संत्र्यापासून बागा खूप मोठ्या प्रमाणावर खराब होतात, जळतात. आणि त्याला जर वाचवायचं असेल आणि शेतकरी हा सक्षम राहायचा असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी संत्र्यावरून लिंबाकडे जर वळालं तर तुमची आर्थिक स्थिती निश्चितपणे सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी एक साहेबराव वाशिमचे म्हणून शेतकरी आहेत. तुम्हाला त्यांचं भाषण ऐकायचे का, बोलणं ऐकायचे का? कारण ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांना म्हटलं मी तुम्हाला मोबाईलवर जोडतो, तुमचे अनुभव सांगा. त्यांनी गेल्या वर्षी एका एकरात 2.5 ते 3 लाख रुपये मिळवले. 5 एकराची लिंबूची बाग आहे, पण सर्वसाधारणपणे तो 7 ते 8 लाख रुपये दरवर्षी कमावतो. अशा शेतकऱ्याशी आपण थोडंसं हितगुज करूया मोबाईलच्या माध्यमातून, लागला तर बघूया. लिंबू विषयावरील कार्यशाळेस चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांचा एकदा जोरदार टाळ्यांच्या स्वागतात आपण आप्पासाहेबांचं हे करायचं आहे. त्यांनी या ठिकाणी अतिशय उपयुक्त अशी माहिती लिंबू लागवडीविषयी दिली. आणि हे फळपीक खूपच महत्त्वाचं आहे. जसं आप्पासाहेबांनी सांगितलं, फक्त नजर लागू नये म्हणून या फळपिकाचा वापर न करता रोजच्या आहारात तसंच त्यापासून बनवलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांचा बाजारपेठेत मोठी संधी आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे या लिंबूची लागवड आहे, साहेबराव मी आता तुम्हाला माईकवर जोडतोय तुमचा स्पीकरवरून, तर तुम्ही लिंबामध्ये तुमची परिस्थिती कशी होतील आणि लिंबामुळे तुमच्यामध्ये आज प्रगतीमध्ये काय बदल झाला. गरीब असणारा एक शेतकरी आता 4 व्हीलरमध्ये फिरायला लागला आहे, आनंद आहे आम्हाला. तर तुम्ही आता तुमचा अनुभव एक 2-4 मिनटामध्ये सांगा. मी मोबाईल स्पीकरला जोडतोय आणि नंतर हां बोलायला सुरुवात करा. हां बोला. हां नमस्ते. ऐकू येते का तुम्हाला सगळ्यांना? का मीच बोलू? हां नाही, तुम्ही मला प्रश्न विचारता का मी बोलू? नाही, तुम्ही तुमचा अनुभव सांगा, आम्ही ऐकतोय. मी आता काही बोलणार नाही, 2-3 मिनिटे. तुम्हाला जे काय बोलायचे ते बोला. विदर्भातले सगळे शेतकरी इथं आलेले आहेत.
असं आणि तुम्ही विदर्भातले असल्यामुळं तुम्ही बोलावं यावं ही अपेक्षा होती, पण तुम्ही आजारी असल्यामुळे येऊ शकला नाहीत, तर मी तुम्हाला हो, हो. मोबाईलवरून त्यांच्याशी संभाषण करू इच्छितोय. बोला. बर बर बर. हा, तर पहिले तिथं आलेल्या सर्व विदर्भातील शेतकऱ्यांचं स्वागत. तर मी आता लिंबू शेतकरी म्हणून या भागात प्रसिद्ध झालोय. बांगराबंदी आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यातून मी प्रसिद्ध झालो इथं. तर ज्यावेळेस मी लिंबू लावलो ना, त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती फार गरिबीची होती. तर लिंबूमुळे माझी परिस्थिती एकदम चांगली सुधारली. आणि अजून माझा असा छंद आहे की लिंबू बगीच्यासाठी मी स्पेशल नळाची व्यवस्था केलेली आहे. दिवसभर माझे लिंबू नाही. तर हे जे मी नवीन नवीन माझ्या शेतीत प्रयत्न करतो, हा एक माझा छंद आहे. हॅलो पण हे भरपूर वाढलेलं आहे. साहेबराव, हा, आता बोला भाई. शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत ते विचारतात, ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय प्रश्न हो. विचारायचे आहे का साहेबरावना? आपले जे प्रश्न आहेत ना ते तुम्ही विचारा. हे तुमचंच आहे. जात कुठली लावली? हा, बोला. जात कुठली लावली? हा, ही कागदी लिंबूची जात लावलेली आहे. आणि ही मध्ये मालेगावच्या कृषी विभागातून मिळालेली आहे. जातीचं नाव नाही, पण कागदी लिंबू म्हणजे स्थानिकच जात आहे. हा, कागदी लिंबू आहे. कागदी किती एकरामध्ये आहे? किती अंतरावर लावली? 20 बाय 20 वर आहे. 20 फूट अंतरावर. हा, 20 बाय 20 म्हणजे मी सांगितलं प्रमाणे 6 मीटर बाय 6 मीटरवर लावायची. पुढे तर तुम्हाला उत्पन्न कितव्या वर्षापासून मिळायला लागलंय? तर मला 8 वर्षापासून चांगलं उत्पन्न मिळायला लागलेलं आहे. नाही, लागवड केल्यानंतर कितव्या वर्षी उत्पन्नाला बाग सुरू झाली? 8व्या वर्षी चालू झाली फार माझी. 8व्या वर्षी म्हणजे उशीर लागला फार. हा, उशीर लागला. इतक्या वेळ थांबला तर आमचा शेतकरी आत्महत्या करेल. साधारणतः 4थ्या वर्षी फळं लागतात, पण ते आता ह्याच्यामुळे. बोला, पुढचा प्रश्न. नाही, ते फळं म्हणजे फार कमी कमी लागतात ना सर. हा, सुरुवातीला कमी लागतात. बरोबर. लागवडीचा फार कमी लागतात अनुभव, म्हणजे आपण ते विक्रीचा अनुभव विकू शकत नाही विचारा. विक्री कशा बर, पद्धतीचा? तुम्ही विक्री कशी करता? हा, तर आम्ही विक्री जी करतो का नाही, ही आमची विक्री आहे बाळापूर आणि अकोला या 2 मार्केटमध्येच आम्ही विक्री करतो. म्हणजे लोकली करताय? बाळापूर आणि अकोला. स्थानिक लोक विक्री करताय, बाहेर नाही पाठवत? नाही, बाहेर आम्हाला माहित नाही ना मार्केट. बर तुम्ही बाहेरचे आहे, रायपूर माल जाते म्हणतात, पण ते माहित नाही. आता काय बाजार चालू आहे? आता सध्या तर पिवळे लिंबू चालू आहे 150 रुपयापर्यंत. बर, आजच आमचे 45% माल निघालेला आहे. एक मिनिट. एक शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारतोय. विक्रीला हा, अंदाजे किंमत काय स्वागत मिळते? त्याचं. विक्रीमध्ये अंदाजे किंमत काय मिळते त्या लिंबाला? विक्रीमध्ये तुम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किंमत किती मिळाली? हॅलो, पुन्हा विचार. विक्रीमध्ये विक्री करताना हा. तुम्हाला कमीत कमी काय भाव मिळाला आणि जास्तीत जास्त काय भाव मिळाला आणि कुठल्या सीझन मध्ये? आता हे कसं आहे, पावसाळी सीझन मध्ये कमी भाव मिळतो, बर. हिवाळ्यात पुन्हा कमी मिळतो, हा आणि उन्हाळ्यात भाव भरपूर मिळतात. हा हा तर आमचं लिंबू मधात दुसरं होतं, कोणाचं आता? 700च्या वर झालं, 700 विकलेलं आहे. हा. 715 पर्यंत विकलेलं आहे. हा? तर सरासरी 400-450 रुपये कट्ट्या प्रमाणात तो माल जाते समजायचा. 500 ते 600 रुपये काय किलो का क्विंटल? नाही, कट्टा 15 किलोचा कट्टा असते. 15 किलोचा कट्टा म्हणजे साधारणतः एका किलोला किती बसला? 30 रुपये बसला. हा, 30 रुपये. 30 रुपये हा, 40 रुपये 30 किलो. हा, म्हणजे 30 रुपये त्याच्यात ते 40 रुपये किलो. 20 लिंब धरली तर किती आली? 1.5 रुपयाला लिंबू आलं. हा, नाही, आम्ही तसं कधी विकतच नाही ना चिल्लर मध्ये. हा 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 चिल्लर बर. आम्ही विकतच नाही. आमचा माल भरपूर निघते. माझा पूर्ण 7 एकराचा पीक आहे. नाही, उन्हाळ्यात काय बाजार मिळतो? हा, तर उन्हाळ्यात मी 450-500. आता ते मालावर आहे, माल जसा क्वालिटीचा असला तसे भाव मिळतात. तुम्ही क्वालिटीचा माल काढायला लागला ना? हो. मग आमच्याकडे आमचा माल पुण्याला 11,000 रुपये क्विंटल जातो बाजार मॅक्झिमम. 11,000 रुपये क्विंटल. हो कुठं, पुण्याला? हो. पुण्याचे बरं, लोक आता आम्ही लिंबू तिकडे जास्त पाहू खातात. मग. मग तुम्ही जरा मला भेटा, जरा ग्रेडिंग पॅकिंग केलं पाहिजे. पुण्याच्या लोकांनी लिंबाचं सर्व रहस्य जाणलंय आणि त्यांना त्याची आता आम्ही जो उपयुक्तता माल चांगलीच विकतो, माहिती हा आहे. फुल्ला म्हणजे आपला कट्टा भरून मार्केटमध्ये ठेवतो. नाही, तुम्ही लोकल मार्केट नका. तुमचं आता
बाळापूरचं मार्केट विसरा तुम्ही. हा तुम्ही आता दुबईला जा, पॅरिस, लंडन तिकडे जायचं विमानाने. असं का? हो. तर आपला माल जास्त सेंद्रिय खताचा आहे. आणि तुम्ही तुमचं नाव कृषी अधिकाऱ्याकडे नोंदवा. तुम्हाला 50% जग फिरायला पाठवतो मी. बर 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 बर. ओके. काही करू नये. टोटल तर क्षेत्र, आता- टोटल एकूण क्षेत्र किती आहे लागवडी खाली तुमचं? तर आपलं सध्या 5 एकर क्षेत्र चालू आहे. 2 हेक्टर बगीचा चालू आहे. 5 एकर. हा 5 एकर. धन्यवाद साहेबराव, तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. हॅलो एक मिनिट. हा, तुम्हाला काय बोलायचे? हो बोला. आता हे कसं आहे साहेब, आपण नवीन शोध लावलेला आहे. हा तर आमच्या या शोधामुळे कसं आहे, आम्ही उन्हाळ्यात जास्त माल धरतो. हा हा तर हे ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं नाही. हा. तर आमची जी मुलाखत झाली होती ना कामतीवर ॲग्रोवर मध्ये, हो हो. त्याच्यामध्ये नुसतं आमच्या परिस्थितीविषयी सांगितलं आहे ना. परिस्थिती सुधारली, हा पण आम्ही जे नवीन संशोधन केलेलं आहे हा. हे फार मोलाचं आहे. कारण ठीक आहे. झाडाला कोणत्याही झाडाला मी महिन्याभरात वाशिमला एक जोगदंडांचं संशोधन केंद्र आहे, सरस्वती संशोधन केंद्र. हा त्याला भेट द्यायला येणार आहे. त्याला तुमच्या घरी अवश्य येईन. जरूर या साहेब, स्वागत राहील आपलं. हो हो. धन्यवाद. हा धन्यवाद. स्वागतच राहील. बरं बरं. ओके. थँक्यू. बरं, आता तुम्हाला काय प्रश्न आहेत का विचारा माझ्या दृष्टीने. ठीक आहे. हा, फक्त लिओसिन सायकोसिल हे जे आहेत हे संजीवका असे आहेत की ज्यांच्यामुळे स्प्रे केल्यामुळे फुलं गळून पडतात. गळालं की फळ लागत नाही. त्यामुळे आपल्याला फुलाचं आणि फळाचं उत्पादन हे न घेता तो त्याला बहार धरणे म्हणतात. म्हणजे बाराचं अबॉर्शन करण्यासारखं आहे ते. येस, करेक्ट म्हणजे करेक्ट. लिओसिल आणि सायकोसिल बाराचं म्हणजे abortion करायचं. पुढे ढकलायचं बाळात पण. अच्छा नाही, मला एक विचारायचं होतं. हा. आता जसं माझे 3 वर्षाचे झाड पूर्ण झाले, हा 3.5 वर्षाचे झाले. 2009 मधली लागवड आहे माझी. हा, म्हणजे आता ह्या हंगामात तुम्हाला जून जुलैमध्ये फुलं यायला पाहिजेत. तर आता फुलं येण्याकरता मी काय करावं? फुलं येण्यासाठी औषध मारलं पाहिजे ना त्याच्यावर. कोणतं औषध मारावं? तुम्ही थायोयुरिया सारखे येणे सारखे जे संजीवक मिळतात बाजारामध्ये हा. त्याचा स्प्रे करा तुम्ही. अच्छा त्यांनी आता येईल आता त्याला. हो हो. आणि पाण्याचा ताण किती द्यायचा? पाण्याचा ताण द्यायचाच नाही. फक्त पाण्याचा ताण हा देऊच नका तुम्ही. हा हा. आपल्याकडे ज्या वेळेला ताण द्यायचा त्यावेळेला पाऊस पडतो, अच्छा म्हणून आपण ही संजीवक वापरतो. अच्छा. थायोयुरियासिल. थायोयुरिया आहे, सायकोसिल आहे, लिओसिन आहे. हा. तर ह्याच्यामुळे फुलगळ करतो. कारण तुमच्याकडे जून जुलैपासून ऑक्टोबर पण पाऊस पडतो आपल्याकडे. हो हो मग तुम्ही ताण कसा देणार? बरोबर आहे. म्हणून ताण देता येत नाही. म्हणून कृत्रिमरित्या ताण द्यायचा आणि त्याचं नैसर्गिकरित्या उत्पन्न वाढवायचं. जे उन्हाळ्यात येतं, हा हा. मार्च एप्रिल मे जून या 3 महिन्यात जेवढी लिंब येतील त्यालाच पैसा मिळतो. आता बाकीच्या सीझनमध्ये पैसा मिळवायचा असेल तर काय करणार तुम्ही? तुमच्या भागामधले किंवा आजूबाजूच्या खेड्यातून एक 5-50 शेतकरी एकत्र गोळा करा, त्यांचा समूह करा. त्यांचा समूह केल्यानंतर तुम्हाला सबसिडीच्या रूपात 50% अनुदान मिळेल. जिल्ह्याच्या आत्मामधून 40% व्हेंचर कॅपिटल मिळतं बिनव्याजी. 10%च रक्कम गोळा करायची तुम्हाला. मग त्याच्यामध्ये ग्रेडिंग मशीन घेता येईल. माझा हा हात मोडला. ग्रेडिंग मशीन पाहायला मी पंजाबला गेलो होतो, 1.5 वर्ष झालं. तुमच्या या लिंबापायी मी माझा हात मोडून घेतला. तरी पण मी तुमच्या प्रेमासाठी इथपर्यंत आलो की मला या भागामध्ये लिंबू हे शाश्वत फळपीक असल्यामुळे संत्र्याला पर्याय उभा करता येईल का, हा माझा विचार आहे. त्याच्यामुळे शीतगृह असेल, प्रक्रिया उद्योग असेल, प्रोसेसिंग प्लांट असतील, ज्यूस, साधा लिंबाचा ज्यूस रेल्वे स्टेशनवर ताक आणि दही पितात ना लोक, तुम्ही पिताय ना, तसा लिंबू ज्यूस बॉटलिंग करायचं. ही बिस्लरी वॉटर अशीच बाटली आहे, विमानात दिली जाते 50-25 रुपयाला. काय लागतं त्याला? 1 लिंबामध्ये आणि 1 किलोमध्ये किती बाटल्यात? 100 बाटल्या तयार होतील. व्हॅल्यू ॲडिशनला जी किंमत आहे ती किंमत तुम्हाला कच्च्या मालामध्ये नाही. आलं लक्षात? पुढे सर लिओसिन जे म्हटलं त्याचं म्हणजे काय पर्सेंटमध्ये आणि केव्हा केव्हा? लिओसिल सायकोसिल हे 100 ppm 100 ppm. हा. आणि मग समजा आपल्याला जसं तुम्ही म्हटलं फक्त ते सप्टेंबरमध्ये पहिली फवारणी, दुसरी ऑक्टोबरमध्ये. हा सीझन सुकला ना तर ऑक्टोबरपासून जे फ्लावरिंग इनिशिएशन होतं आणि नोव्हेंबरमध्ये जी फुलं तयार होतात, ज्याची फळं पुढे येतात ती मग मागं पुढं होतील. त्याचा पिरियड ठरलेला आहे 15 सप्टेंबर, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर याच्यात 2 फवारण्या घेतल्या तर अतिउत्तम. पाहायला मिळेल तुम्हाला मी
माझ्या याच्यात मिळाली पेन ड्राईव्हमध्ये जर असेल मी शोधतो तुम्हाला दाखवतो. हे ड्रिल मशीन आहे, गिरमिट असतं ना तसं ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकला ते ड्रिल मशीन जोडलेलं आहे आणि पॉवरवर ते भरभर 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 10 ते 15 सेकंदात 3 फुटाचा खड्डा खांदतं. याच्यावर आम्ही आता आमच्याकडे लागवडी खड्डे खांदायला फेन्सिंग करायला सगळीकडे सुरुवात केली, कारण मजुरं मिळत नाहीत आणि मजुरांना खूप पैसा जातो खड्डे खांदायला. त्याची प्राईस फक्त 55,000 रुपये आहे आणि ट्रॅक्टर माउंटेड आहे, हायड्रॉलिक्सवर चालतं ते. पुढे नेक्स्ट. हां एक मिनिट आहे. हां हॅलो. एक्सपोर्टची फळाची तुम्हाला सांगितलं काय पाहिजे. 42 सेंटीमीटर त्याचा आकार पाहिजे, आपलं 42 मिलीमीटर. आलं का लक्षात? म्हणजे सर्वसाधारण ही साईज. हिरवं पिवळसर लिंबू पाहिजे, कुठलाही वास नाही पाहिजे, कुठलाही डाग नाही पाहिजे त्याच्यावर. असं लिंबू एक्सपोर्ट होतं. जे परदेशी मार्केटमध्ये पोचस तोपर्यंत त्याला पिवळा कलर आलेला असतो की जे खराब होत नाही. आपण पिवळीच पाठवली तर तिथं जा असतोपर्यंत ती डागाळतात, खराब होतात आणि फेकून देतात ते लोक. हे सगळं ठीक आहे. हॅलो सर, हे सगळं ठीक आहे, माल चांगला आहे, उत्पन्न आहे, पण परदेशी बाजारपेठ उपलब्ध होते का इझिली? तुम्ही काय करा, तुम्ही आता जर तरुण दिसताय आहात ना तरुण, वाशीच्या मार्केटमध्ये जावा. वाशीमध्ये तिथे एक मोमॅडेन ग्रुप आहे जो गल्फ कंट्रीजमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करतो. लिंबाचं मोठं सेंटरच आहे ते. 10-12 म्हणजे 50-100 व्यापारी आहेत. त्यांचं सरकारी पणन महामंडळामार्फत त्यांना ग्रेडिंग पॅकिंग मशीन उपलब्ध करून दिलेले आहेत. ते माल सगळ्या बाजारातून खरेदी करतात, तुमच्या बाळापूर इकडून पुण्यातून वगैरे, आणि तिथे ते पाहिजे तसं ग्रेडिंग करतात. ज्या देशाला ज्या क्वालिटीचा माल पाहिजे तसे बॉक्स पॅकिंग करून वाशीमधून मार्केट होतं. आता पहिल्यांदा आपण विजापूरला ग्रेडिंग मशीन बसवलं कर्नाटकात. ते विजापूरची लोकं जी आहेत ती मात्र डायरेक्ट वाशीपेक्षा डायरेक्ट बेंगलोरहून एक्सपोर्ट करतात. तुम्हाला त्याच्यासाठी काही ठिकाणी फिरलं पाहिजे. लक्षात आलं का? ज्याला शेती परवडत नाही, व्यवसाय करायचा शेती हा व्यवसाय म्हणून, तर त्यांनी बाहेर फिरलं पाहिजे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेतकरी 7-12 तुमच्या नावावर असेल तर आमच्या कृषी विभागामार्फत परदेशी फिरवून आणायची 50% सुविधा उपलब्ध आहे. 2-4 देश फिरून या. आमचा 7-12 आमच्या नावानीच आहे, हां, त्याच्यामुळे मी बोलतोय. तर मग तुम्हाला शेतकरी म्हणून आम्ही रेकग्निशन करतो ना. त्याला ज्याच्या नावावर 7-12 आहे त्याला 50% अनुदानाला तो पात्र होतो. गुजरातमध्ये नाही, हे आमच्या महाराष्ट्र. मी डायरेक्टर असताना आम्ही परदेशी 86 साली ड्रिप इरिगेशन मी इनिशिएट केलं आहे. 86 साली अमेरिकेत पाठवलं होतं आम्हाला. पण आम्ही बोंबलत जाऊन तिथं काय करणार? पाहुणेवर आपलं घर असंच आहे. मग हे जर बदलायचं असेल तर आमची घरातली माणसंही बदलली पाहिजेत. मग त्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुद्धा बाहेर पाठवायची आम्ही सुविधा निर्माण केली. आत्तापर्यंत 1200-1500 शेतकरी जाऊन आलेत. त्याच्यातली तुमच्या विदर्भातली फार संख्या कमी आहे. 5-25 लोक असतील ज्यांना माहिती आहे. ते बाकीच्यांना माहितीच नाही. मुळात माहिती आहे का तुम्हाला? माहितीच नाही. हा, आपल्या लिंबाचं कोल्ड ड्रिंक, लिमका किंवा थम्सअप सारखं असं पेय तयार करता येईल का? काय म्हणतं? पेय. हां 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 थम्सअप किंवा लिमका सारखं लिंबूस आहे ना, लिंबूस तयार आहे ना आज. त्या प्रमाणात तो ते वाढलं पाहिजे. वाढतं ना. तुम्ही लोकांना सॅम्पल तयार केले पाहिजेत. एखादी ऐश्वर्या राय सारखी पिताना दाखवली पाहिजे टीव्हीवर तर लोक पितील. मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे सर त्याला. नाही, ते आपल्या मार्फत म्हणजे आपला जो संघ आम्ही आहे, करू आणि त्याच्या सरकारला मार्फत तुम्हालाही मदत करायला सांगू. पण तुम्ही एकत्र या ना. आमच्या लिंबामध्ये एकच प्रश्न आहे, शेतकरी एकत्र येत नाही. त्यामुळे ज्या सरकारच्या योजना आहेत त्याचा आपल्याला फायदा घेता येत नाही. सर, माझी 1 हेक्टरमध्ये लिंबाची लागवड आहे. बर. आणि ती 1.5 वर्षाची आहे. हो, त्याच्यावरती रोगाचा खूप अटॅक येतो आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, माणसं शिल्लक नाही ठेवली रोगांनी तर झाडावर तर येणारच ना. नाही, ही ठीक आहे, पण आम्हाला माहिती नाही तर त्यासाठी काही करावं लागेल. नाही, एक भाग काय करा तुम्ही, झाडाला आता 2 वर्षाची झाडं ज्यावेळेला होतील त्यावेळेला तुम्ही खालची पानं काढायला 5 ते 6 पानं ठेवायची, झाड सरळ वाढवून द्यायचं. आणि 3 फुटाची उंची आल्यानंतर त्याला ब्रँचिंग अलाउड करायचं. आणि तोपर्यंत तुम्ही बोर्डो पेस्ट म्हणा, कॉपर ऑक्झिक्लोराईड सारखे जे काय औषध आहेत त्याची फवारणी करत जा. तुमच्याकडे कोळशी एक रोग फार येतो, काळा.
बरोबर आहे ना? नाही, कोळशी नाही आहे, ते पाण्यात चुरमडल्यासारखे होते आणि ते पिवळसर आकसतात येतं. आकसतात म्हणजे त्याच्यातले जे जीवाणू आहे विषाणू जे आहेत ते त्याच्यातला रक्त म्हणजे ज्यूस शोषून घेतात आणि ते पान वाकायला लागतं. हो, बस तोच प्रकार आहे. आलं का लक्षात? त्याला मारले पाहिजेत ना. आणि मारताना पॉवर पंप आणि हातपंप याच्या कॉन्सन्ट्रेशन मधला फरक समजून घ्या. आपण लवकर उरकावून पॉवर पंप वापरतो पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमीट होतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन दसपट ठेवावं लागतं. आणि हाताने मारणाऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असतं, कारण ते प्रत्येक झाड आपण धरून मारू शकतो. पॉवर पंपाने तसं होत नाही. अहो, किडी का मरत नाहीत याचा, आणि मोकळ्या पटांगणात असेल, बागायती बाग शेजारी नसेल तर मुळात किडी यायलाच नाही पाहिजे तुमच्याकडे. पण तुम्ही क्रॉपर ऑक्झोक्लोराइडचा स्प्रे करा. आलं का लक्षात? बोर्डोपेसचा स्प्रे करा त्याच्यावर. बोर्डोपॉलिश करण्याचं न करण्याचं कारण म्हणजे आता झाड छोटं आहे ना, 1.5 वर्षाचं झाड आहे, छोटं हा, आहे. मग असं ना त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढा. 0.5% करा. 1% आपण 0.1% रेकमेंड करतो, 0.5% करा. आणि त्याची छटाई कोण्या रुपयात करायची? जो वरचा जो शेंडा येते तो कापून टाकायचा का? खूप शेंडा कापायचा नाही, फक्त वॉटर शूट येतात त्याला. त्याला काय म्हणतो आपण? पानशूट म्हणतो आपण. पानशूट जर आले तर तेवढे फक्त कापायचे. हो का? रेग्युलर फांदी वर जाणारी कापायची नाही सुरुवातीला. तर ते खूपच वाढत आहे ना. नाही वाढत ना. तुम्हाला मी बाग दाखवली ना. नाही, मी नंतर आलं. तुम्ही ब्रँचेस त्याला हे करायच्या. बाग फार वर वाढत नाही. हो. ठराविक प्रत्येक झाडाची उंची ही ठरलेली आहे. माणसाची सुद्धा उंची ठरलेली आहे. तुम्ही 10 फुटाचा माणूस पाहिला का? माणसाची उंची मॅक्झिमम 7 आणि मिनिमम 4. आता काही ह्याच्यात सरकशीत काम करणारे 1.5 फुटाचे असतात, ते अबनॉर्मल. पण सर्वसाधारण लिंबाची झाडं ही 10 ते 15 फुटाच्या वर वाढत नाहीत. नाही, काही काही फुटवे असे फुटतात त्याच्यामध्ये, जसे संत्र्याच्या झाडाला जंबिरे निघतात, हा, त्या जंबिऱ्यासारखे निघतात. आपण त्याला कापून टाकायचे. त्याला पानशोट म्हणतो आपण. हो, ते नुसतंच आपलं वाढ होते आणि इतर फांद्यापेक्षा ते काटक नसतं, हो मौसूद असतंय, त्याला कापून टाकायचं. हो हो आणि तिथे बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्झोक्लोराइडचा पेस्ट द्यायची. ठीक आहे, धन्यवाद सर. बसा. मी काटोल तालुक्यातील शेतकरी शेषराव बालपंडे. संत्र्याबद्दल एक प्रश्न विचारतो आहे. हा. तर मी शेतामध्ये JCBनं खड्डे खोदून त्याच्यात काळी माती भरली. माझ्या शेतात काही खडकाळ आहे, काही काळी जमिनीचं आहे. तरी 5 वर्षाचे झाड आहे. त्याच्यामधून जो फेस बाहेर येतो खांदीमधून, त्याला डिंक्या असा रोग म्हणतो का? काय ऐकू येत नाही रे. तर हा डिंक्या रोग. हा, डिंक्या रोग. हा, तर तिथे आपण माती नवीन भरली, खड्डेही खोदले, हा रोग कसा काय तयार? नाही, एक काय तुम्हाला सांगतो, सगळ्या लिंबवर्गीय फळाचा एक मोठा दोष आहे की रोपं चांगल्या प्रतीची न असणे. लिंबाच्या ह्या मुळातून सुरुवातीला मी त्याच्यासाठी आम्ही आदर्श रोपवाटिकेचा चॅप्टर मुद्दाम ह्याच्यात लागवडीबरोबर घेतला की तुम्ही रोपच चांगल्या पद्धतीची तयार केलीत तर तुम्हाला डिंक्या, खैऱ्या हे जे प्रकार येतात ना, किंवा शेंड्यापासून झाड वाळणे, हे रोपामध्ये असलेले जंतूच त्याचा प्रादुर्भाव करतात. आणि ते जे झाडं लावले आहे मी, हे सरकारी योजनेचे आहे. सरकारी योजनेचे आहेत पण ते खाजगीवाल्यांनी बनवलेले रोपं आहेत ना. आपल्याकडे काय झाले, सरकारकडे एवढ्या जमिनी आहेत, विद्यापीठाकडे एवढ्या जमिनी आहेत, पण कुणीही रोपं पुरवत नाही. खाजगीवाल्याकडून कमिशन मिळतं. त्या कमिशन पोटी खाजगीवाल्यांना लायसन्सेस दिले जातात. ते तुमची वाट लावतात. बरोबर. तुमची न वाट लावणारा कुठली यंत्रणा माणूस आहे का सांगा मला? या रोगावर काही उपायच नाही का? नाही, त्याला स्प्रेइंग करत राहणे. आणि झाडाला जे पाणी देताना तुम्ही बुडक्याला त्याला आळं केलंय का तेवढं बघा. झाडाच्या बुंद्याला डायरेक्ट पाण्याचा संपर्क येऊन देऊ नका. करतच नाही. आळ्याचं पाणी नाही आमचं, दांडाचं पाणी आहे. दांडाचं पाणी आहे. झाडाला बुडात माती आहे. दांडाचं पाणी असलं तरी बुंद्याला माती लावा ना. माती आहे बुडाला. बुडाला माती डायरेक्ट पाणी बुंद्यात गेलं नाही पाहिजे. ते 3-4 वर्षापर्यंत त्याच्यातून तो रस नाही गळला. 3-4 वर्षाचं झाड झाल्यानंतर त्याने रस गळणं सुरू झालं. हो. ते लहान असताना दिसत नाही आपल्याला. नाही, ते बुंद्याला पाणी लागलं ना की त्याचा जास्त प्रादुर्भाव होतो. त्यामुळे आळं पद्धत करणं अपेक्षित आहे. त्या आळ्या पद्धतीमुळे थेट कसं आहे की पाण्याचा आणि बुंद्याचा संपर्क येत नाही. आम्ही असे माहिती असलेली पुस्तकं छापलेली आहेत. मी एक 10-15 घेऊन आलेलो आहे तुमच्या लोकांच्यासाठी. त्याची किंमत आहे 100 रुपये. कुणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. आणि तुम्हाला सभासद व्हायचं असेल तर दरवर्षी 2-3 वर्षाला आम्ही मासिक काढत असतो. ते तुम्हाला पोस्टाने येत राहील तुमच्या घरी. हॅलो सर,
जे संत्र्याचं उत्पादक संघ आहे, द्राक्षांचा उत्पादन संघ आहे, आंब्याचा उत्पादन संघ आहे, माझी खूप अपेक्षा होती की लिंबूचा उत्पादन संघ असावा म्हणून. काय म्हणते? मोठ्याने संघ असावा म्हणून. लिंबाचा, अरे बाबा महाराष्ट्राचा संघ आहे, भारत देशाचा, मी भारत देशाचा अध्यक्ष आहे, महाराष्ट्राचा मीच अध्यक्ष मी आहे. तेच सांगत आहे की 2009 मध्ये किसानच्या प्रदर्शनी तुमचा स्टॉल बघितला होता, तेव्हाच वाटलं होतं की रजिस्ट्रेशन करायचं, पण केलं नाही, तुम्ही विसरून गेलात. आमचं लिंबू नेलं कोणाला तरी उतरायला. ते लहान होतं ते. बरं, ठीक आहे, आता करून घ्या. आता करा. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही विदर्भातले दोन जिल्हे फार चांगले आहेत. बुलढाणा आणि अकोल्यातनं कुणी आलंय का इथं? बुलढाणा अकोला आहे का कोणी शेतकरी? बुलढाणा अकोल्याचे? बुलढाण्याचं आहे. तुम्ही ते दिलीपराव नाफडे म्हणून आहेत, मातोळ्याचे. मातोळा तालुका आहे ना, मोताळा. त्यांच्याशी जरा भेट घ्या आणि 5-50 लोक एकत्रित या ना राजांनो. ठीक आहे. तुमच्या आयुष्यात नाही झाले एवढे पैसे तुम्हाला मिळतील. हा ठीक आहे सर. फक्त आपण एकत्र येत नाही आणि सरकारच्या योजना बी अशा चुकीच्या आहेत की लोकांना एकत्रित आणा. सहकाराने राजकारणाने एवढी वाट लावली की माणसाचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही. ह्याला थोडासा तुमच्यासारख्या तरुण मंडळीने एकत्र आलं पाहिजे. सर, ते आपल्या बिना काट्याचं निंबू झाड कुठं मिळेल? हे विद्यापीठ अकोल्यामध्ये चक्रधर जात येते. अच्छा. त्याच्यात आहे एक बी असतं, एकदम बिन बियाचं नाही ते. पण तोडायला मजुराला जरा, हा? मजूर तोडायला जरा सुविधा होईल. काय म्हणते? मजूर तोडणीसाठी तोडणी आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आता आम्ही ज्याला तर काढलाय, पण चक्रधरला काटे बी नाहीत. त्या झाडाला काट्याची व्हरायटी बिन काट्याची आणि बिन बियाची आहे. तुम्ही तिथे जे प्राध्यापक आहेत, डायरेक्टर रिसर्च, अकोला विद्यापीठात जा, तिथं सांगा, नाही तर कुलगुरूंना भेटा. ठीक. आणि इथं नागपूरला तुमच्या NRCC मध्ये पण गेला तरी माहिती मिळू शकेल तुम्हाला. राष्ट्रीय लिंबू ते माहिती देतील का नाही याबद्दल मी साशंका आहे. का ते फक्त संत्र्यावरच काम करतात, लिंबावर करतच नाही. मी त्यांना म्हटलं आता लिंबू तुमच्याच दारात ठेवतो. तुमचं ऍड्रेस आणि फोन नंबर जरा सांगा सर. हा, मी देतो, कार्ड देतो तुम्हाला. नंबर सांगा तुमचा याच्यावर, मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर घ्या. डॉक्टर अप्पासाहेब भुजबळ. साहेब, माझ्याकडे मोसंबीची झाडं आहे. 94 एक मिनिट, नंबर सांगू द्या, मग तुमचा प्रश्न विचारा. 942200 8087. 942200 8087. दुसरा नंबर आहे 7588167810. दुसरी एक तुम्हाला माहिती सांगतो, चुकून तुमचा फोन आला आणि मी कट केला तर तुम्ही पुन्हा फोन लावायचा नाही. माझी सवय असे, मीटिंग कार्यक्रमात त्याच्यात असल्यावर मी संध्याकाळी घरी निवांत गेल्यावर तुम्हाला परत रिकॉल करतो. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही मला परत फोन करायची गरज नाही. कारण काही वेळेला कसं होतं, फोन लागला आणि कट झाला किंवा कट केला मीटिंगमध्ये बसल्यावर. बरं, आता मी इथं बसलो तर मी सायलेंटवर करून ठेवला आहे, त्यामुळे आलेले फोन रेकॉर्ड होतात. मग मी नंतर मोकळा झाल्यावर त्याला फोन करतो. ही एक तुम्हाला कल्पना असावी. नाही तर तुम्ही म्हणाला काय राव, त्या साहेबांनी नंबर दिला आणि फोन उचलतच नाही, असं गैरसमज व्हायला नको. तुमचा प्रश्न विचारा. शेवटचा प्रश्न घेऊया, आपली वेळ संपली आहे. साहेब, माझ्याकडे 7-8 वर्षाची मोसंबीची झाडं आहे. आतापर्यंत त्यामध्ये मर रोग नव्हता. मर रोग नव्हता म्हटलं यावर. हो, आतापर्यंत. यावर्षी प्रमाण जास्त वाढलं. मर, मूळ कुजव्या हे लिंबू वर्गीय फळातले जातीवंत सर्टिफाईड रोग आहेत. मग त्यावर उपाय? त्याच्यावर रोपाची नर्सरी चांगली असणे हा सगळ्यातला महत्वाचा भाग. ती कशी निवडायची साहेब? त्याची रोपं आपण तयार करायची ना. रोपं प्रत्येक जण तयार करून आणि तुम्ही शक्यतो आता ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या नर्सरीज आहेत त्याचे गव्हर्नमेंटच्या नर्सरीतून साहेब मिळत नाही ना पाहिजे तेवढे. आता नाही, मग तुम्ही ॲजिटेशन करा. NRCC मध्ये जर नंबर लावला. एक तुम्हाला सांगतो, सरकारी संस्था आता शांत, पगार भरपूर झालेत. आता उद्यापासून 1 तारखेपासून 5 दिवस ऑफिस, 2 दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजे सोमवार ते शुक्रवारपासून सगळे सुट्टीवर आहेत. सरकार सगळं कर्मचाऱ्यांचं भलं करून राहिले. तुम्ही वाट लावायचं काम आहे तुमचं.
तुम्ही सगळ्या लोकांनी गट फॉर्म करा आणि गटाने भेटा. मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण माझं. लोकांचे कर्ज प्रकरण करताना बँकेमध्ये लोकांना कर्ज मिळत नाही. सगळे कागदपत्राची पूर्तता करा. आम्ही एक तरुणांचे गट तयार केलेले आहेत. त्यांनी 5-5:30ला बँकेच्या साहेबाला जाऊन भेटायचं. सर यांचं प्रकरण झालं आहे का, काय अडचण आहे का ह्याच्यात, काय नाही करतोय. 2 महिने झाले, 3 महिने झालेत, अजूनही तुमचं सँक्शन येत नाही. त्याने काय करायचं. आम्ही 5:30ला या खाली तुमची वाट बघतो. त्याला मारायचं नाही, नुसतं 7-8 जणांनी गोळा करून मध्ये घालायचं. ते वर जाऊन ऑर्डर घेऊन येते खाली. चांगलं होतं. ह्या गोष्टीकडे तुम्ही आता नाही माझा मुख्य मुद्दा मला ते झाडं मरत आहे तर त्याच्यावर काय त्याला औषध उपचार करणे. कुठला औषध. ट्रायकोडर्मासारख्या आपल्याकडे काय म्हणतो त्याला सूक्ष्म बुरशीनाशक ते वापरा. ते सगळं वापरलं जाईल. काही झाडं तर नुसते अगदी हिरवे कंच मोठे मोठे झाडं. हां फक्त पाणी कमी, जरा पाणी कमी करून बघा बरं. पाणी सगळं कमीच आहे. पाणी पण कमी आहे, सगळं कमी. कारण त्याला मर येते. म्हणजे पांढऱ्या ज्या मुळे असतात, जे खऱ्या अर्थाने कार्यक्षम मुळे समजले जातो आपण, त्या मुळ्या कुजायला लागणे म्हणजे झाडाचं आयुष्य संपलं. नाही झाड जर हळूहळू सोकलं, हळूहळू चिमलं आणि नंतर मेलं तर काय वाटणार नाही. झाडाला अगदी थोडीशी चिम घेतली की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पानं गळायला सुरुवात होते आणि 1 आठवड्याच्या आत पूर्ण झाडाची पानं खाली येते आणि वाळलं. हो 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 हो. हिरवं कंच असलेलं झाड जे कधीच न आलेलं, ज्याच्यावर एकही फळ नाही आलेलं. नाही त्यासाठी काय आहे की लिंबू लागवड किंवा कुठलीही फळझाड आपण जेव्हा लागवड करतो जमिनीमध्ये तेव्हा ती कशी की ही बहुवर्षीय पिकं आहे आणि लागवडीपूर्वी माती परीक्षण, आपल्या जमिनीमध्ये नेमका मर रोग आहे किंवा काय कुठल्या मायक्रोन्यूट्रियन्स अन्नद्रव्यांची काय कमतरता आहे हे जर जाणून घेतलं तर त्यात मर रोगाचं जर प्रमाण असेल तर त्यापूर्वीच आपल्याला त्यावर उपाययोजना करता येते. कारण एकदा लागवड झाल्यानंतर तुम्हाला 3-4 वर्षी जर समजलं की हे मर रोग आपल्या जमिनीमध्ये आहे किंवा मूळ कुजव्या होतो आहे तर त्यावेळी लगेच त्यावर पर्याय करणं म्हणजे लगेच होत नाही. त्याला खूप वेळ हे करून हे घ्यावं रोग लागतं. साहेब झाडं 7-8 वर्षाचे झाल्यानंतरच सुरुवात होते. हा तो लहानपणी होत नाही. 4-5 लिंबूवर्गीय वर्षाचे फळपिकामध्ये जेव्हा मर रोग त्यांच्यावर फळधारणा सुरू होते त्याच वेळेस हे रोग निदर्शनास येतात. नाही लिंबूवर्गीय फळपिकामध्ये ते रोग जसं सर म्हटले तसे सर्टिफाईड रोगच आहेत. त्यावर आता इथं तुम्ही NRCCला पण आपल्या बदनापूरला जे मोसंबी संशोधन केंद्र आहे तर तिथं डॉक्टर पाटील म्हणून प्रभारी अधिकारी आहेत. तर त्यांना तुम्ही जाऊन भेटलात तर त्यावर तुम्हाला तिथे सगळ्या प्रकारच्या मोसंबीच्या रोग आणि किडींवरचं संशोधन होतं. तर तुम्ही बदनापूरचं रिसर्च स्टेशन आहे मोसंबी संशोधन केंद्र, कार्ड वगैरे तर त्यांना तुम्ही जाऊन भेटला तर तिथे तुम्हाला माहिती मिळू शकेल. त्यांचा ऍड्रेस मिळू शकतो. पत्ता तुमचा घेता. नाही तुम्ही बदनापूरला तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला माझं कार्ड देतो, मी तुम्हाला नंबर कळवतो. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट असं लिंबू या फळ पिकावरचं कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्याला मार्गदर्शन अतिशय मार्मिक अशा शब्दात केलं आहे डॉक्टर आप्पासाहेबांनी. लिंबू या फळ पिकाला राजाश्रय देण्यासाठी आणि या फळ पिकात शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी अविरतपणे आप्पासाहेब झटत आहेत. त्यांचा नेहमीच लिंबू या फळपिकाविषयी त्यांना आदर आहे आणि या फळपिकाकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वळतं व्हावं म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या त्यांच्या कार्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. तर त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि या चर्चासत्र इथे संपल्याचं मी घोषित करतो. आप्पासाहेबांना एक प्रेमाची छोटीशी भेटवस्तू आपण देणार आहोत, त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. धन्यवाद.